अभिनंदन. सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. खूप खूप तुमच्या सगळ्यांचं हृदयापासून स्वागत आहे. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च आत्म्याला प्रणाम करत, वंदन करत. काही क्षण डोळे मिटून हळुवारपणे आपल्या श्वासांसोबत थोडंसं आपण आपल्या आतल्या जगामध्ये जात संपूर्ण शरीराची जाणीव करत स्थिर होऊया. आज दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये अनेक विचार येऊन गेले असतील. वेगवेगळ्या कामांमध्ये आपण असू आणि ही वेळ असते जेव्हा आपण सगळेजण थोडे शांत होऊन आपल्या आतमध्ये थोडे स्थिर होतो आणि ज्ञानासाठी तयार होतो. एक दीर्घ श्वास घेत आपल्या हृदयामध्ये थोडंसं एकाग्र होत पूर्ण जाणीवेने आणि विश्वासाने म्हणून की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. ईश्वराचे सगळे गुण माझे आहेत. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, उत्साह, परिपूर्णता आणि सर्वज्ञ बुद्धिमत्ता अशा अनेक गुणांमध्ये आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम आणि प्रकाश, आनंद, करुणा, परिपूर्णता, उत्साह, समृद्धी, क्षमा या सगळ्या गुणांमध्ये बनलेली आहे. हे सगळे गुण माझे. या सगळ्या गुणांचा मी दावा करते आणि स्वीकार करते. माझ्या ईश्वराचे सगळे विचार माझे. या खोलवर आपल्या स्वतःच्या या रूपाची, या अस्तित्वाची खरोखर जाणीव होती का बघ? पूर्ण विश्वासाने. माझ्या आभामध्ये आलेल्या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेतच बनला आहात जसे मी बनले. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्हाला आता भीती वाटत नाही, तुम्ही स्वस्थ आहात. त्यामुळे तुम्ही शांतपणे तुमच्या आदर्श स्थानी निघून जा. मी माझ्या उच्च स्वला आग्रह करते, या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. आणि माझा आभा मंडळ मी माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्णपणे बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचाररूपांना मी प्रेम पाठवते. या क्षणाला मी ईश्वरासोबत एकीकृत एकरूप आहे. माझ्या आभामध्ये आता केवळ प्रेम आणि प्रकाशच आहे. सृष्टीमध्ये जिथे जिथे ईश्वराची रचना आहे त्या प्रत्येक रचनेला प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये खोलवर ही भावना रुजू द्या आणि ह्या विश्वासानेच आज जे काही ज्ञान आपण आपल्यापर्यंत पोहोचेल
हे सगळं आपल्या सर्वोच्च हिताचं असेल आणि आपल्या अंतःकरणात उतरत आहे, आपल्या हिताचं आहे. यासाठी बाबाजींचे, पितामहांचे आणि आपल्या उच्च स्वचे आभार व्यक्त करत, ह्याच संकल्पाने आपण सगळेजण डोळे उघडून पुन्हा एकदा या सत्रामध्ये सहभागी होऊ. आपल्या अंतःकरणात खोलवर इथं असणाऱ्या प्रत्येकाबद्दल प्रेम असू द्या. आपलं घर, आपल्या घरातली लोकं, समाजातली आपल्याला जोडलेली लोकं, आपलं शहर, राज्य, देश आणि संपूर्ण ही सुंदर अशी वसुंधरा पृथ्वी माता. या मातेच्या कुशीमध्ये आपण आपलं घर आहे आणि तिच्यातून उगवणारं अन्न, धान्य, पाणी, हवा सगळं काही आपण वापरतो. आपल्या अंगावरची वस्त्र असतील, अन्न असेल, निवारा असेल, घर असेल, सगळं काही तिचीच देण आहे. त्यामुळे अशा पृथ्वी मातेचे अनेक अनेक आभार व्यक्त करू. जे काही सुख आपण अनुभवतोय भौतिक, ते सगळं तिच्याकडून आलेलं आहे. आणि आभार व्यक्त करत आपण सगळेजण श्रुतीताईंच्या सत्राला सुरुवात करू. श्रुतीताई, तुम्हाला विनंती की तुम्ही सत्र सुरुवात करा. हो. सगळ्यात आधी आपण प्रार्थना घेऊया आणि विपुलाताई तोपर्यंत पीपीटी चालू करतील. आपण प्रार्थना घेऊया. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषाद् भवेत्. ओम शांती शांती शांती. तर आपण एक शॉर्ट रिव्हिजन घ्यायची गरज असेल तर मी फक्त एक रिमाइंड करते की आपण मागच्या सेशनमध्ये चॅनलिंग या महत्वाच्या विषयावरती पाहिलं होतं. आता चॅनलिंग हा शब्द किंवा चॅनलिंग ही कन्सेप्ट समजणं आपल्याला का महत्वाचं आहे. एक तर हे पूर्ण पुस्तक आणि अशी अनेक पुस्तकं ही चॅनल केली गेलेली आहेत. चॅनल करण्याचे मेथड्स आपण बघितले. मुळातच चॅनल म्हणजे बिईंग अ मीडियम. आपल्या जसं मी काल सत्र संपताना शेवटी शेवटी सांगितलं होतं की आमच्या गुरुमाईंनी जेव्हा आम्हाला ऍडव्हान्स साधना शिकवली होती तेव्हा आम्हाला सप्तचक्राचं महत्व सांगताना सांगितलं होतं की आपल्या प्रत्येक चक्रावरती आपण ज्याला सप्तलोक या काय म्हणूया ते हा टर्म ज्याला आपण वापरतो, हे वेगवेगळे रिल्म्स किंवा लेवल्स स्तर आहेत. जाणीवेचे वेगवेगळे स्तर. जसं काय म्हणूयात आपण की खालचा जो स्तर आहे तो एक्झिस्टन्स, फक्त एक्झिस्टन्स पुरता वगैरे असं करत 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 ज्याची चेतना जास्त आहे किंवा फ्रिक्वेन्सी ज्याची जास्त आहे तसा तो वर वर जातो. आपल्याला साधारण याबद्दल बेसिक कन्सेप्ट असेल. तो आपल्या शरीरामध्ये जी सप्तचक्र आहेत त्या प्रत्येक चक्रामध्ये जितका प्रकाश आहे किंवा जितकं ते तेजस्वी आहे किंवा जितकं ते निर्मळ आहे तितकं त्या त्या स्तरावरच्या त्या त्या लोकांमधल्या व्यक्तींशी आपला संपर्क स्थापित होतो. आणि जेवढं आपण मेडिटेशन मध्ये डीप डीप जायला लागतो, आता आपण बरंच काही काही करत असू. आनापानसती आहे, आपण युनिफाईड केलेलं आहे, आपल्यापैकी काही क्रियायोगी आहेत. सो आपण ते एक्सपिरियन्स केलंय की जेव्हा आपण आपली ती शरीर जेव्हा पाहिली तेव्हा सूक्ष्म शरीरामध्ये विज्ञानमय कोशापर्यंत आपण जातो. काल जो प्रज्ञा, मला आठवत नाही प्रज्ञाच्या पुढे काहीतरी शब्द होता, तर मला जे नंतर कनेक्ट झालं त्याच्यामध्ये प्रज्ञाचक्षु नावाचा एक प्रकार, आपल्याला थर्ड आय ज्याला आपण म्हणतो त्याला आपण प्रज्ञाचक्षु हा शब्द आहे, की ज्या वेळेला आपलं आज्ञाचक्रापर्यंत ऊर्जा गेलेली असते, आपण जे काही कार्य करतो, जे काही ब्रीदिंग टेक्निक किंवा जे काही मेकॅनिझम वापरतो आपल्या चक्रशुद्धीसाठी किंवा ऊर्जा जागृतीसाठी, त्याच्यामध्ये जेव्हा आपलं थर्ड आय वरती काम होतं किंवा आज्ञाचक्रामध्ये आपला अवेअरनेस असतो, जाणीव असते, त्या वेळेला हे प्रज्ञा
जागृत होणं किंवा प्रज्ञा आपल्याला समजणं. आपल्याकडे ना हे सगळं खूप डिटेलमध्ये आहे. म्हणजे प्रज्ञा, मेधा, बुद्धी, विवेक असे भरपूर म्हणजे त्या कन्सेप्टचे सुद्धा त्यांनी कॅटेगरी केलेली आहे. आपण सरसकट त्याला प्रज्ञा आपल्याला हा शब्द माहिती आहे. सो तो एक प्रकार आहे. आता याच्यामध्ये आपण कालपर्यंत पाहिलं होतं, की आपण चॅनलिंग जे काही आतापर्यंत आपल्या काल उदाहरणं जी आपल्यापर्यंत बाबाजींनी दिली, त्याच्यामध्ये आपण सगळे अगदी सुरुवातीपासून ते रिसेंट पर्यंत आपण सगळे म्हणजे जे महत्वाचे होते ते आपण पाहिले. याच्या पलीकडे खूप आहे. म्हणजे टॅरो रीडिंग आहे, त्याच्यानंतर पेंड्युलम असतात, त्याच्यानंतर बरेच म्हणजे माझ्यापेक्षा जास्त हे विपुलाताईंना माहिती असेल. शी विल टेल अस अबाउट दॅट, की ह्याच्यामध्ये सुद्धा बाहेरचं काहीतरी टूल वापर करून आपण प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो. आता काल आपण सेशन जसं-जसं संपलं तसं मी अ, अ, या कन्सेप्ट वरती यायचा प्रयत्न केला कारण आपण युनिफाईड करतोय. युनिफाईड या शब्दातच काल आपण अ, कृष्णाने जे सांगितलं, की मी कसा होतो योगयुक्त. योगयुक्त म्हणजे युनिफाईड, की मी युनिफाईड होतो त्यावेळेला. तेव्हा मला ते गीतेचं ज्ञान मिळालं, डाउनलोड झालं आणि मी ते तुला सांगितलं. सो हे जे योगयुक्त किंवा आपण जे काही वेगवेगळे प्रकार पाहिले त्याच्यामध्ये डाउनलोड हा प्रकार आपल्यापैकी जे 3 मेथड्स आहेत ना, क्लिअर वॉयन्स, क्लिअर ऑडियन्स आणि क्लिअर सेंटियन्स आपल्या सगळ्यांबरोबर झालेलं आहे. आपल्या सगळ्यांकडे त्याचे अनुभव आहेत. त्यामुळे असं काही वेगळं झालेलं नाही. म्हणजे वेगळं काही सांगितलं गेलेलं नाही किंवा अगम्य किंवा फार कठीण असं काही तो प्रकार नव्हता. मुद्दा मेन हा होता, की जे काही डाउनलोड्स होतात, आपल्याला जेव्हा रँडम कोण ही इन्फॉर्मेशन देतंय, हे जोपर्यंत माहीत नाही म्हणजे युनिफाईडच्या अदरवाईज जर सपोज आपण युनिफाईडच्या आधीची आपली जर्नी पाहिली, तर ते आपल्याला सहज आलं, असं आतून आलं, इंट्युशन असे शब्द आपण वापरले. त्याच्यानंतर युनिफाईड केल्यानंतर आपल्याकडे त्याला एक टर्म आहे सांगायला आपल्या हायर सेल्फने आपल्याला सांगितलं. प्रत्येकाला आपल्या हायर सेल्फचं नाव पण कळलेलं आहे. त्यामुळे यू कॅन हॅव अ नेम ऑफ अ पर्सन पर्सन म्हणण्यापेक्षा हायर सेल्फच्या नावाने म्हणू शकता, की ह्यांनी मला सांगितलं. पण असं पण चॅनलिंग असतं, की जे स्पेसिफिक ऊर्जा फ्रिक्वेन्सीचं केलं जातं. म्हणजे आपण जे पुस्तक वाचतोय, ते महाअवतार बाबाजींसोबत वार्तालाप हे मास्टर पल्लवींनी लिहिलेल्या पुस्तकाचं सुद्धा एक्सक्लुझिव्हली बाबाजींचं चॅनलिंग, बाबाजींची एनर्जी आली, कम्युनिकेट केलं मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये मास्टर पल्लवींबरोबर आणि त्याच्यानंतर हे सगळं लिखाण त्यांनी जेव्हा त्या मेडिटेशनमधनं बाहेर आल्या तेव्हा ते केलं. सो अशी बरीच पुस्तकं आहेत जी बाबाजींनी अशी चॅनल केलेली आहेत आणि फक्त बाबाजी अशी ऊर्जा आहे की जी चॅनल करते स्वतः ज्ञान वगैरे असं एकच नाहीये. आपल्याकडे इवन मास्टर पल्लवी स्वतः तुबायचं चॅनलिंग करतात. आपल्याला जसं तुम्ही पी वगैरे पाहाल किंवा बरेच आहेत असे लाईट वर्कर्स हा शब्द परत पुढे येणार आहे तो तेव्हा सांगेन मी. पण अशी खूप माध्यमं आहेत सध्या काम करतायत जे असं ज्ञान डाउनलोड करण्यासाठी आणि ज्ञान समाजामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतात. आता हे ज्ञान कुठलं येतंय? तर युनिफाईड मध्ये आपण पाहिलं बाबाजींनी आपल्याला सांगितलं, "मी काही तुम्हाला शिकवत नाहीये. आय एम टीचिंग यू नथिंग." मी तुम्हाला फक्त आठवण करून देतोय, जे तुमचं मूळ स्वरूप आहे त्याची. कारण हे सगळं तुम्हाला माहितीये फक्त विस्मृतीचा पडदा आपल्यावरती असतो. ते हळू आपण त्याच्याबद्दल नंतर डिस्कस करू, की असं का आपल्याला विसरायला झालं, की आपण कोण आहोत? आपलं मूळ स्वरूप काय आहे? तर आपण जे काही युनिफाईड मध्ये केलं ते स्वतःच्या मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यायचं आपल्याला बाबाजींनी प्रॅक्टिकल करून घेतलं आणि वेगवेगळ्या ऊर्जा, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज अशा चॅनलिंग करतात. त्याच्यामध्ये काल मी एका पुस्तकाचं नाव सांगितलं लॉ ऑफ वन. हे सूर्यावरती राहणारे जे आहेत त्यांना रा म्हणतात. त्यांचा इजिप्तशी संबंध आहे. बाय एनी चान्स तुम्हाला ते किंवा ऐकलंही असेल, वाचलंही असेल आपल्यापैकी काही लोकांनी.
सो त्यांनी सुद्धा 1900 असंच साधारण 80च्या आसपासच चॅनलिंग केलं होतं. ते चॅनलिंगचा प्रकार हा मेडिटेशन च्या ऐवजी जसं आपण काल लाटकर काकांचं बघितलं, की तिथे ती ऊर्जा पूर्ण शरीरामध्ये येते आणि त्या शरीरा थ्रू बोलते. तर लॉ ऑफ वनचं चॅनलिंग अशा पद्धतीने झालं होतं. तर लॉ ऑफ वन म्हणण्यापेक्षा किंवा पृथ्वीच्या वरती जे कोणी ऊर्जा राहतात ना, यांचं कलेक्टिव्ह ओळख असते. म्हणजे एकच. जसं हे सूर्यावरती राहणाऱ्या ऊर्जेचं कलेक्टिव्ह नाव आहे. सगळेजण असं त्यांनी सांगितलं, की आम्ही पुढे येतो तेव्हा आम्ही कलेक्टिव्ह होतो. जसं पृथ्वीवरती आपली एक ओळख आहे इंडिव्हिज्युअल, तशी आणि आता आपण पाहतोय कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपल्या ग्रुपमध्ये तो फार ऊर्जा आहे आपल्या एकत्वाची. सो आपल्याला एकच मिनिट मी जरा चार्जिंग लावते लॅपटॉपला. हां. सो अशा वेगवेगळ्या ऊर्जा आहेत, ज्या आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरनं आपल्या मूळ ओळखीची आठवण करून देण्यासाठी फार अगदी अनेक युग प्रयत्न करतायत. ते येतात, ते आपल्यामध्ये ज्ञान अ, अ, देतात आणि अशी ठराविक माणसं असतात ज्यांच्यामधनं ते ज्ञान प्रवाहित होतं. तो हा आत्ता होणारा प्रकार आहे का? तर नक्की नाही. हा खूप आधीपासून चालत आलेला आहे. कारण मुळातच आपल्या जे काही ईश्वरापासून असं ते फटाक्याच्या रूपात जे काही वेगळं-वेगळं झालं ना, त्या प्रत्येकाचं कॉमन टार्गेट आहे, की सगळ्यांना परत त्या ईश्वरामध्ये जाऊन एकरूप व्हायचं आहे. द्वैताच्या पलीकडे जायचंय. द्वैत म्हणजे 2 आयडेंटिटी. मी वेगळा, तू वेगळा. मग ते कुठलंही असू दे. आता आपल्यामध्ये मी वेगळा, टेबल वेगळा, मी वेगळा, तुम्ही वेगळे असं हे जे आहे पासून आपल्याला त्या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आमचा सगळ्यांचा एक ग्रुप, आम्ही हृदय असतं. अशी जी एक हळू आपली आम्ही युनिफाईड अशी जी आपण कलेक्टिव्ह ओळखीकडे आता ऍक्च्युली जर तुम्ही पाहाल तर 5-6 वर्षापूर्वीपर्यंत हे काहीच नव्हतं. हे आता जास्त झालेलं आहे कारण हे आता सर्वांपर्यंत सर्वांमध्ये ती ऊर्जा, चैतन्य ते खूप जास्त प्रमाणामध्ये येत आहे. त्यामुळे हे होतंय. सो अशा प्रकारचं ज्ञान याच्या आधी, की असं कोणीतरी असतं, वेगळ्या ग्रहावरती राहतं, ते कोणाच्या तरी शरीरातनं आपल्याला अशी माहिती देतं. हे समजणं कॉमन नव्हतं इतके दिवस, इतके वर्ष. पण आज आपल्याला हे समजू शकतं. याच्या मागचं कारणच हे आहे, की आता पृथ्वीवरती प्रकाश आणि ऊर्जा खूप आलेली आहे आणि आता प्रत्येकावरती काम सुरू आहे. त्याची मूळ ओळख त्याला आठवण करून द्यायचं. सो म्हणून आपल्यापर्यंत हे ज्ञान आलेलं आहे आणि याच्या पुढे पण हे चॅनलिंग या शब्दाचा आपण बाऊ किंवा भीती न बाळगता आपल्याला ज्ञान शेअर करण्यासाठीचं माध्यम आपण असं रिस्पेक्टेबल थोडी टर्म किंवा नाव वापरूयात त्याला. त्याच्यामध्ये परत 2 प्रकार असतात, की मीडियमशिप म्हणून पण एक असतो, की जिथे जे डिसीज्ड सोल्स असतात, की जे गेलेले जीव असतात शरीर सोडून, ते पण कम्युनिकेट करतात. ते त्यांच्या सोलची जी लेव्हल असते तिकडनं ते कम्युनिकेट करतात कारण त्यांना लाईव्हज बिटवीन द लाईव्हज म्हणजे गेल्यानंतर त्यांना लक्षात येतं, की अरे आपण खूप वेगळं काहीतरी विचार आणि आयडिओलॉजी घेऊन पृथ्वीवरती जगत होतो, पण खरं तसं नाहीये आणि आता आपल्याला पृथ्वीवरच्या लोकांना मदत करायची. सो असे पण आपण लॉज ऑफ द स्पिरिट्स वर्ल्ड हे त्यातलं एक पुस्तक, की जिथे असे जे गेलेले आहेत त्यांनी कम्युनिकेट केलेलं आहे आणि ज्ञान दिलेलं आहे त्या जीवांनी. सो असं पण कम्युनिकेशन होतं. त्या कम्युनिकेशन साठी वेगवेगळे परत मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये एक परत काल आपण जसं बघितलं एक्सप्रेशनचे टाइप वेगवेगळे असतात. ऑटोमेटेड रायटिंग होतं, शरीरा थ्रू बोललं जातं किंवा मेसेज दिले जातात. हे सगळं ह्या पण पद्धतीने होतं, जे मधल्या फेजमध्ये आहेत, त्यांच्याकडे ज्ञान आहे. थोडं
त्यांना ते आठवलेलं आहे. कारण आपण युनिफाईडमध्ये पण शिकलो, की आपण जन्माला यायच्या आधी आपण आपला सोल प्लॅन तयार करून येतो. तो सोल प्लॅन तयार करण्या इतपत आपण ज्ञानी असतो. आपलं ज्ञान एवढं पूर्ण झालेलं असतं त्या स्टेटमध्ये, की आपल्याला सगळं आठवलेलं असतं. आपलं पूर्ण निदान आपलं तरी, की आपण ते जे चित्रगुप्त म्हटलं जातं ना, त्याला आपण उलटं करूयात. इट इज अ गुप्त चित्र. आपल्याला माहित नाही आपण जे काही आता करतोय, त्याचं एक गुप्त चित्र तयार होतं. दॅट इज अ सोल प्लॅन, की तो तिकडे गेल्यानंतर आपल्याला कळणार आहे, की आपण काय-काय इनपुट ह्या जन्मामध्ये तयार करून ठेवलेत पुढच्या जन्मासाठी मॅनिफेस्ट करण्यासाठी, की मी आता जे काही एफर्ट्स घेतलेले आहेत स्वतःची जाणीव वाढवण्यासाठी. मी अ, पाप आणि पुण्य ह्याच्या पलीकडे आपण जाऊयात. कारण पाप आणि पुण्य हे अगेन जर तुम्ही खूप जुने ग्रंथ वगैरे पाहिले, म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर योग वसिष्ठमध्ये पाप आणि पुण्य हे टर्म्सच नाहीयेत. म्हणजे वसिष्ठ ऋषींनी पाप आणि पुण्य हे शब्द रिजेक्ट केलेत टोटली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देर इज नथिंग लाईक पाप और पुण्य. आता हे असं स्टेटमेंट करायचं कारण मी माझ्या लहानपणी हा प्रश्न फार विचारला होता, की हा जो प्रकार आहे म्हणजे आता आमच्याच इथे धरून चला. आता जे माझ्या नजरेत येतं त्याच्याबद्दलच मी सांगणार. असं प्रत्येक ठिकाणी होत असतं. इट इज नॉट ओन्ली अबाउट अवर कल्चर. सो इट इज नॉट अबाउट कल्चर. इट इज अबाउट द मेथड हाऊ इट इज गोइंग और बीइंग कंडक्टेड. की आमच्या इथे खूप पुरातन असं शंकराचं शिवाचं देऊळ मंदिर आहे आणि तिथे दर सोमवारी अगदी 12, 12:30, 1, 1:30 पर्यंत खूप जोरजोरात आरती चालू असते. आता आम्ही तरी थोडं पुढे राहतो, नदीच्या पलीकडे राहतो, आम्हाला थोडा आवाज कमी येतो. पण त्याच एरियामध्ये राहणारी जी लहान मुलं आहेत, जे वयस्कर माणसं आहेत, जी बाळं आहेत, प्रेग्नंट बायका आहेत, औषधांवरती असणारी माणसं आहेत, ह्या सगळ्यांना तिथे किती त्रास होत असेल. म्हणजे आरती किंवा हे सगळं करणाऱ्यांना तर वाटत असेल, की मी पुण्य करतोय. मी माझी संस्कृती टिकवतोय. पण जे त्याच वेळेला घरी त्या आवाजाच्या त्रासाने वैतागलेले असतात. म्हणजे अनेकदा मला सुद्धा तो आम्ही खिडक्या बंद करून घेतो एवढा मोठा आवाज असतो. हिवाळ्यामध्ये आवाज जास्त आपल्याला ऐकायला येतो अदरवाईज पण वातावरणामुळे. सो ह्या वेळेला काय झालंय, की सिच्युएशन दिसताना त्या लोकांना वाटतंय, की त्यांनी पुण्य केलं. पण बाकीच्या लोकांना जो मानसिक त्रास झाला किंवा जो काही त्यांचं सफरिंग आहे, त्या दृष्टीने जर पाहिलं तर ते पाप झालं. मग इथे तुम्ही कुठल्या तुमच्या कृतीला पाप म्हणाल किंवा कुठल्या तुमच्या कृतीला पुण्य म्हणाल, हे सरसकट आपण सांगूच शकत नाही. हे खूप कन्फ्युजिंग होऊन जातं एका पॉइंटला आणि म्हणूनच पाप आणि पुण्य ह्या टर्म खूप आधी म्हणजे आपल्याकडे खूप तोडून त्याचं अगदी खूप विकृत पद्धतीने आपल्यासमोर पाप आणि पुण्य ही कन्सेप्ट आणली. त्याच्या मागचा मूळ कन्सेप्ट अशी होती, जी वसिष्ठ ऋषींनी रामाला सांगितली. एक प्रकार असतो शुभ कर्म आणि अशुभ कर्म. कर्म म्हणजे अगेन आपला कर्म असतो, कर्मभोग वगैरे अशा अर्थाने नाही. कर्म इज ॲक्शन. शुभ कर्म म्हणजे अशी ॲक्शन जी ॲक्शन केल्याने तुझ्या कॉन्शियसनेसमध्ये वाढ होईल, तुझी चेतना वाढेल. असं प्रत्येक कर्म, असे प्रत्येक ॲक्शन म्हणजे शुभ कर्म. देअर इज नथिंग लाइक पुण्य. कारण मगाच्याच उदाहरणात आपण बघितलं तर जे यांच्यासाठी पुण्य होतं, जे तिथे आरती करतायत, ते बाकीच्यांसाठी पाप होतं कारण त्यांना अस्वस्थता वगैरे मग ते आपण असं म्हणतो, की ते पाप करून ठेवले, ते वाढवून ठेवले, त्यांना पुढे कधीतरी भोगायचं वगैरे. असं आपण रँडम याही गोष्टीबद्दल म्हणू शकतो. कारण मानसिक त्रास देणं एखाद्याला म्हणजेच आपण त्याला वाईट पाप म्हणतो. सो ह्या एका पॉइंटवरतीच इतके छान सांगतात वशिष्ठ ऋषी, की जिथे तुझ्या ॲक्शननी तुझा कॉन्शियसनेस जर खाली जात असेल, तुझी चैतन्याची पातळी जर कमी होत असेल, तर ते असतं अशुभ कर्म. आणि जर तुझ्या ॲक्शनमुळे तुझ्या कॉन्शियसनेसची पातळी वाढत असेल, तर ते असतं शुभ कर्म. आता जसं सीमाताईंनी सांगितलं होतं किंवा आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं, आत्तापर्यंत जे काही सण, वार किंवा जे काही रिच्युअल्स मग ते अगेन मी फक्त आपल्याबद्दल बोलते असं नाही. ओव्हरऑल
मानसिकतेबद्दल म्हणतेय, की ह्या सगळ्यामध्ये जी घरातली स्त्री होती, तिला कितपत आनंद झाला हे सगळं करत असताना आणि तिला किती मनस्ताप झाला, त्रासामध्ये ती होती. असं जर आपण कॅल्क्युलेट करत गेलो, तर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं, की एकाच्या नजरेला जे पुण्य वाटतं ते दुसऱ्याच्या नजरेला पाप असतं. आणि तुम्ही हे सगळं करून सुद्धा जर या सगळ्या प्रकारानंतर 4 दिवस जर ती घरातली स्त्री आजारी पडत असेल, या सगळ्या त्रासानंतर मग ते सण-वार, रिच्युअल्स जे काही असेल ते. या सगळ्यामध्ये जर ती घरातली स्त्री किंवा घरातला कर्ता पुरुष अंगावर कामं पडली म्हणून आजारी पडत असेल, तर आपण काय म्हणायचं? आपण पाप गोळा केलं का पुण्य गोळा केलं? म्हणूनच याला पाप आणि पुण्य या डेफिनेशनच्या पलीकडे बघायची गरज आहे, की देअर इज नथिंग लाइक पाप, देअर इज नथिंग लाइक पुण्य. असं जर डेफिनेशन असतं ना, तर अर्जुनाने स्वतःच्या भावंडांची हत्या केली म्हणून तो महापापी झाला असता. पण ते पाप नाही धरलं गेलं. कारण तिथे काय बघितलं गेलं, वैश्विक प्लॅनिंग काय होतं? वैश्विक प्लॅनिंगच्या हिशोबाने ऋत काय होतं? अर्जुनाचं लाईफ पर्पज काय होतं? की तुझ्यासारखा व्यक्ती असताना डोंट थिंक अबाउट युअर फॅमिली ओन्ली. त्या सगळ्या लोकांचा विचार कर जे तुझ्या राज्यामध्ये राहतायत त्यांना. निव्वळ तू मागे हटलास म्हणून इतका क्रूर कर्मा राजा तू देत असशील तर ते चुकीचं आहे. सो हे तुझ्यासाठी तुला एवढीशी जमीन मिळण्यासाठी किंवा तू राजा होण्यासाठीची ही लढाईच नाहीये. ही वैश्विक पातळीवरती केलेलं प्लॅनिंग आहे ते त्या लोकांसाठी आहे. जसं काल मी म्हटलं चॅनलिंग होतं एका व्यक्तीकडनं जरी असेल तरी ते लोकांसाठी होत असतं, सगळ्यांसाठी होत असतं. सो अशा याच्यामध्ये जेव्हा आपण काम करत असतो किंवा आता आपण जे काही पुढे जाणार आहोत, आपल्याला हे फार महत्वाचं आहे, की आपण कुठलं काम करतो त्याच्याने आपली चेतनेची पातळी जसं आपल्याला युनिफाईडमध्ये हे खूप छान प्रेम आणि प्रकाश पाठवा. काय तुम्ही कितीही वाईट मूडमध्ये असाल तर स्वतःला रिमाइंड करा, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलेलो आहे. मग ते ईश्वराचे गुण आपल्या स्वतःवरती आपल्यामध्ये पण आहेत याची आठवण करा. हे काय आहे ऑपोजिट थिंकिंग म्हणजे ज्याला आपण हे पण योग वसिष्ठमध्ये आहे ऑपोजिट थिंकिंग म्हणतात त्याला काउंटर थॉट. NLP मध्ये त्याला काउंटर थॉट म्हणतात. हे तुम्ही करताय म्हणजे तुम्ही काय करताय तुमची चेतनेची पातळी त्या ठराविक प्रसंगामुळे खाली 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 जी निघालेली असते ती तुम्ही परत वर आणतात चांगले विचार घेऊन. तो पाप आणि पुण्याच्या ऐवजी शुभ कर्म आणि अशुभ कर्म असे ते 2 प्रकार आहेत. सो आता आपल्याला हे डिस्कशन का झालं, की आपल्याला जेव्हा आपण एवढं युनिफाईड करतोय, क्रिया करतोय, साधना करतोय, आनापानसती करतोय, आपण कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे, की माझी चेतना ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपल्या म्हणजे स्टेट ऑफ माइंडसाठी आपल्या भावनेसाठी किंवा आपल्याला जे काही वाटतंय त्यावेळेला त्याच्यासाठी पूर्णपणे आपली जबाबदारी आहे. आणि हे युनिफाईडनी खूप सुंदर खूपच इझी करून आपल्याला हे सगळं टेक्निकल ज्ञान अगेन न सांगता प्रॅक्टिकल आपल्याकडनं करून घेतलं. सो हे जे चॅनलिंग बद्दल होतं, की जसं-जसं आपण आपली ऊर्जा आपली पातळी चैतन्याची वर, 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 वर कॉन्शियस जास्त करत जाऊ, तसं आपल्यामध्ये ही ऊर्जा आपल्यामधून कार्य करायला सुरुवात होते. त्याच्यासाठी अगेन परत येते, की माइंड म्यूट झालं पाहिजे. मन शांत झालं पाहिजे आणि मन शांत मनावरती काम करूनच होतं आणि युनिफाईड पूर्णपणे मनोमय कोशावरतीच काम आहे आणि मनोमय कोशाच्या पलीकडेच आहे आपलं विज्ञानमय कोश. म्हणजे आपलं जे बाबाजी इंजिनिअरिंग सगळं करून घेतायत ते इनर इंजिनिअरिंग हाच प्रकार आपल्या बरोबर होतोय. सो सांगण्याचं हे की बाबाजींसारखे असे ऊर्जा अ, अनेक ऊर्जा अशा आहेत, असे व्यक्ती आहेत, असे जीव आहेत जे पृथ्वीवरच्या लोकांना मदत करतायत. ज्यांनी सनशाईन बिफोर द डॉन पुस्तक ऐकलं असेल त्यांना पण हे त्यांना ती स्टोरीज कंप्लीट माहिती असेल. जर नसेल पाहिलं किंवा ऐकलं तर सनशाईन बिफोर द डॉन हे पुस्तक नक्की ऐका. त्याच्यामध्ये खूप रेफरन्सेस म्हणजे मला जो प्रश्न होता की
अ, हे जे काही बाहेरच्या देशातनं पुस्तकं येतात याच्यात कुठेच भारताचा उल्लेख किंवा भारतीय अं, काय म्हणूयात एवढी आपल्याला ग्रेट हिस्ट्री आहे कुठेच उल्लेख नाहीये. तर सनशाईन बिफोर द डॉन मध्ये एक अशी ओझरता एक मला रेफरन्स मिळालेला आहे. मी त्याच्यावरती नंतर पुढे बोलीन जेव्हा तो विषय इथे पुस्तकामध्ये येईल. तर आता आपण पुढे जाऊयात. आपला धडा सुरू होतोय आता. फायनली पुस्तकाचे धडे सुरू होत आहेत एवढ्या दिवसानंतर. सो मेन सांगायची कन्सेप्ट होती की आपल्याला ऊर्जा कुठल्याही कनेक्ट होतात, स्पेसिफिक पण कनेक्ट होतात आणि ती वेळ कधी येते जेव्हा आपण डाउनलोड्स वरती काम करायला सुरुवात करतो. तेव्हा आपण एलिजिबिलिटी सार्थ आहोत, आपण करण्यासारखे आहोत, केपेबल आहोत, समर्थ आहोत. हे जेव्हा आपण प्रूव्ह करतो ना, जसं आयटी मध्ये असतं किंवा कुठल्याही वर्किंग सेक्टरमध्ये असतं की तू तुझी कॅपॅबिलिटी, तू तुझी करण्याची ताकद दाखव, आम्ही तुझ्याबरोबर काम करायला तयार आहोत. असं ते काम वेन यू आर रेडी फर्स्ट ऑफ ऑल. कारण ती ऊर्जा प्रत्येकामध्ये आहे मुळात. असे बाबाजींचं पुढचं वाक्य आहेच की मी तुझ्या मनात आहे. तो त्याचा खूप गूढ अर्थ आहे खरं तर. फक्त आपल्याला मेन ते हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या पलीकडे अस्तित्व आहे आणि आपल्याला ती ऊर्जा आपल्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचायचं. आता हे पुस्तक ऑडिओ बुक एक झालं किंवा युनिफाईड सारखी कोर्स झाले. मुळात या ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचायचं आणि आपल्याला ज्ञान द्यायचा प्रयत्न करतायत. आपण जेव्हा भीती सोडतो की असं काहीतरी असतं बाबा, जाऊ देत, आपण थांबूया तिथे. ती भीती आली ना की आपण रेडी नाही आहोत असा अर्थ काढला जातो. जेव्हा आपण त्या भीतीच्या पलीकडे जातो की नाही नाही हे अननोन अननोन हा शब्द वापरला होता की मला जे अननोन आहे तिथे त्याच्याबद्दल जास्त संशोधन करायला आवडतं असं मास्टर पल्लवींचं वाक्य होतं. सो या अननोन साठी भीती आपण सोडली पाहिजे. कारण ह्या ऊर्जा सगळ्या दैवी आहेत आणि आपण एस्पेशली जेव्हा युनिफाईड करतोय, क्रिया करतोय, आनापानसती करतोय, तेव्हा आपल्या कनेक्ट मध्ये येण्यासाठी ज्या ऊर्जा असतात ना तयार, या सगळ्या दैवी, उच्च, चांगल्या, प्रकाशाच्या ऊर्जा आहेत. याच्यावर 100% विश्वास ठेवायचा आणि या चॅनलिंग, बापरे हे काहीतरी गूढ आहे, हे माहितीच नाही, काहीतरी कोणीतरी सांगतं, शरीरातनं बोलतं वगैरे, याच्याबद्दल आपण बिलकुल सगळ्यांनी याच्या पुढे भीती नको ठेवूयात आणि आपण तयार राहूयात. जर बाबाजी आपल्याशी असे बोलायला लागले, प्रत्यक्ष दिसून वगैरे डाउनलोड्सच्या ऐवजी, तर आपल्याला ते स्वीकारता आलं पाहिजे छानपणे. म्हणजे हे फक्त तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी सुद्धा आहे की उद्या उठून असे माझ्याशी बोलायला वगैरे लागले, तर मी जर का अशी घाबरले, म्हणजे हे वाक्य आता निघालंय म्हणून सांगते. 2016 साली जेव्हा स्वामी समर्थांचं म्हणजे आजोबांचे जेव्हा माझी उपासना चालू होती, त्यावेळेला असा प्रकार झाला होता. कर्दळीवन नावाचं पुस्तक आहे. कर्दळीवन नावाच्या पुस्तकामध्ये शेवटच्या पानावरती मी पहिल्यांदा बाबाजींबद्दल वाचलं होतं आणि मी ते वाचलं त्यावेळेला मी वरपासून खालपर्यंत अशी थरथरत होते. मी प्रचंड गरम झाले होते. मी हालत होते आणि मी अशी शेक होत होते आणि मला असं झालं की अरे अर्ध्या पानाचा हार्डली एका पॅराग्राफचा कंटेंट वाचल्यानंतर मी एवढी का थरथरत असेल. पण मला ते कळलं नाही त्यावेळेला आणि मी अक्षरशः थरथरायला लागले. गरम-गरम व्हायला लागलं एकदम आणि मी ते पुस्तक बाजूला ठेवलं. मला असं वाटलं की नाही आपल्याला ना कदाचित हे झेपलेलं नाहीये की असं कोणीतरी 2000 वर्षाचं अस्तित्व असलेली ऊर्जा आहे आणि ती कार्यरत आहे आणि बोलते लोकांशी, कार्य करते वगैरे हे आपल्याला कदाचित झेपलेलं नाहीये. ते झाल्यानंतर पुढे जेव्हा मला ध्यानाचे अनुभव यायला लागले, तेव्हा मला एकदाच बाबाजी प्रॅक्टिकली दिसले होते मेडिटेशनमध्ये आणि मी एकदम अशी दचकले होते आणि डोळे उघडले मी घाबरून. कारण मी टिपिकल म्हणजे नामस्मरण, अ, भक्ती अशा प्रकारातली मुलगी आणि क्रियायोग तेव्हा थोडा असा खूप वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत काहीतरी गूढ आहे आणि याच्यावर शरीर चुकीचं झालं तर त्रास होतो वगैरे असं काही काही
सांगितलं गेलं होतं. त्यामुळे त्यावेळेला क्रियायोगाबद्दल जरा प्रश्नचिन्ह होते आणि मला असं झालं, की अरे माझा तर क्रियायोगाशी काही संबंध नाही. बाबाजी मला कशाला दिसले? मला मला आजोबा दिसले तर मला बिलकुल भीती नाही वाटायची. मी म्हणजे चिलमध्ये असायचे. पण मला बाबाजी दिसले, मी घाबरले, डोळे उघडले मी. आणि तेव्हा मला डोळे उघडल्यानंतर एक वाक्य आलं आतमध्ये, की तुझ्या या भीतीच्या पलीकडे मी तुझी वाट बघतोय. आता ते किती वर्ष वाट बघतायत मला अजून ते म्हणजे दर्शन ॲज सच किंवा ते दिसणं वगैरे कदाचित माझी ती भीती अजून कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं बाकी आहे माझं. त्यावेळेला ते होईल. पण याचा अर्थ काय, की हे म्हणजे बाबाजींची ऊर्जा सर्वांमध्ये आहे, सर्वांपर्यंत पोहोचते. असं कोणी एकच व्यक्ती आहे ज्यांनी खूप काहीतरी पुण्य केलंय, आमचं काहीच नाही बाबा, आम्ही काहीच केलं नाही आयुष्यामध्ये. आमचा काय संबंध? आम्ही आपलं ऐकतो आणि असेल बाबा ही माणसं सगळे वेगळे असं नाहीये. बाबाजी प्रत्येकाशी कनेक्टेड आहेत. अगदी त्यांना प्रत्येकाबरोबर प्रत्येकाला त्याच्या मूळ स्वरूपाची आठवण करून देणं. आता विचार करा आपण किती पर्सिस्टंटली कार्य करतो. एखादं काम करायला हातात घेतलं तर आपण किती त्याच्यावरती चिकाटीने काम करतो. बाबाजी 2000 वर्ष करतायत. ज्या वेळेला मला ही तहान 1000 वर्ष, 2000 वर्ष याच्यामध्ये दिसते ना, तेव्हा मला असं म्हणजे डोळ्यातच पाणी येतं ग्रॅटिट्यूडनी, की काय ही तहान असेल दुसऱ्यासाठी जगायची, की जिथे ते त्या सौरभ समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेत, की ते इझिली त्या ब्रह्मतत्वामध्ये प्रकाश रूपाने जाऊ शकतात. पण त्यांनी त्यांचं अस्तित्व पृथ्वीवरती फक्त त्या कारणासाठी ठेवलेलं आहे, की ते मटेरिअलाइज होतात. म्हणजे ते परत सशरीर येऊ शकतात. त्यांनी ती स्टेट स्वतःची ठेवलेली आहे. फक्त आणि फक्त पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांसाठी, पृथ्वीवासियांसाठी. तर त्या गोष्टीसाठी खरंच आपण म्हणजे आता 2016 साली महाअवतार बाबाजींबद्दल नाव किती कॉमनली घेतलं जायचं. त्यांच्याबद्दल किती पिक्चर यायचे आणि आता बाबाजींबद्दल किती पुस्तकं लिहिली जातात, किती पिक्चर येतायत. पिक्चर एकच आलेला आहे गुरुमाईंचा, तो पण बाबाजींच्या आज्ञेने आलेला आहे. रजनीकांतच्या याच्यामध्ये बाबाजींचा उल्लेख होता. नाव पिक्चरचं नाव पण बाबा होतं. अं, हे आता इतकं वाढायला लागलंय कारण आता ती स्पिरिच्युअल इमर्जन्सी आहे. महाअवतार बाबाजींनी 2000 वर्ष 2000 वर्ष जे कष्ट घेतलेले आहेत ते आता जनमानसापर्यंत पोहोचतायत. त्यामुळे तुम्ही बिलकुल असं समजू नका की हे चॅनेलिंग बेनलिंग आपलं काम नाही, आपण त्यातले नाही, आपल्या काही आपण तेवढं काही केलेलं नाही की ही ऊर्जा आपल्याशी बोलेल असं नाहीये. 3 मेथड्स आहेत जे आपण पहिल्या सेशनमध्ये बघितल्या. त्या प्रत्येकाला अनुभव त्याचे आहेत आणि मला खरंच जर आज तुम्ही ते सेशन ओपन ठेवलत आणि तुम्ही जर शेअर करू इच्छित असाल, तर मला ऐकायला आवडतील. हे कोणासाठी? YouTubeवरती जे पुढे बघतायत ना, जे मीटिंगमध्ये आहेत, जे ग्रुपवरती आहेत, त्या सगळ्यांना आपली ग्रुपची ऊर्जा माहिती आहे. पण जे YouTubeवरती वरनं बघतायत, जे ग्रुपमध्ये नाहीयेत, त्यांनाही ही ग्रुपची ऊर्जा समजावी, पोहोचावी. म्हणून मला आवडेल जर आपल्यामधनं कोणी येऊन असे आपले स्वतःचे क्लिअर वॉयन्स, क्लिअर सेन्सियन्स आणि क्लिअर कॉग्निझंट जे काय असेल ते तिन्ही मेथडचे जे काही असतील, अगदी स्वप्नाविपनाचे सुद्धा, विजन्सचे सुद्धा अनुभव कोणी सांगत असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. नाहीतर काय होतं प्रत्येक वेळेला विपुलाताई आणि माझं आणि सीमाचं सीमाताईंचं आमचीच प्रत्येक वेळेला अनुभवांची घेवाण-देवाण ऐकण्यापेक्षा YouTubeवरनं ऐकणारे सगळे तुमच्याही अनुभवांची देवाण-घेवाण ऐकतील आणि त्यांना आय एम थिंकिंग ॲज अ YouTube लिस्नर कारण मी स्वतः YouTubeवरनं ऐकते. त्यामुळे आम्हाला तुमचे अनुभव ऐकताना खूप छान वाटत असतं. तर इफ यू आर रेडी आपण तो सेशन ठेवूयात नंतर. आपण जाऊयात धड्याकडे. अ, विपुलाताई प्रेझेंट कराल काय ना? प्रेझेंट ऑलरेडी केलं. दिसत नाहीये. परत नाही. एकदा. 1 मिनिट परत एकदा. नाही ते कदाचित ती विंडो हे नसेल केली शेअर. आणि मी हां. समजते मगापासून ऑलरेडी दिसतंय असंच वाटलं मला. ठीक आहे. ओके. सो तर काल आपण हे बघितलं ना? ओके.
हां. काल आपण हे पाहिलं. त्याच्यानंतर आजपासून धडा सुरू होतोय. पहिला धडा, अ मॅजिकल मीटिंग. मॅजिकल हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, जादुई भेट. In the year 2009, I went on a trip with Patriji along with 200 pyramid masters to Uttarakhand, the most beautiful doorway to the Himalayan mountain range. मास्टर पल्लवी म्हणतात 2009 मध्ये पत्रीजी आणि 200 पिरामिड मास्टर्स बरोबर उत्तराखंड इथून म्हणजे इथे त्यांना जायला मिळालं. खूप सुंदर असा काय म्हणूयात हिमालय हिमालयाकडे जाणारा तो एक गेटवे म्हणता येईल. तिथून आपल्याला एंट्री आहे हिमालयापर्यंत जाण्याचा म्हणजे सुरुवात आहे तिथे. दिस ट्रिप हॅड बीन प्लॅन्ड इन द डिवाइन टायमिंग बाय मास्टर्स टू बाबाजीज केव. आता इथे उत्तराखंडला गेल्यानंतर कुकुचिना म्हणून जागा आहे. तिथून पुढे गेल्यानंतर बाबाजींची केव आहे. सो अंडरलाईन केलेल्या वाक्याकडे बघूयात आपण. This trip had been planned in the divine timing. In the divine timing चा आपण काल प्रत्यक्ष अनुभव घेतलेला होता की कशा पद्धतीने तो धडा युनिफाईड वरती चॅनलिंगचा सुरू होता आणि पुढे पण साधारण तोच त्याच याचा धडा आहे की लर्न फ्रॉम द मास्टर्स. मेडिटेशन मध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या मास्टर्सची वेगवेगळ्या ऊर्जांची कम्युनिकेशन चालू करणार आहात. त्याच्या आधीच आपलं काल चॅनलिंगचं सेशन झालं. त्यामुळे डिवाइन टायमिंग काय असतं त्याचा आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. सो ही जी ट्रिप होती ही डिवाइन टायमिंग नुसार दैवी योजनेसह मास्टर्स कडनं म्हणजे मास्टर्स आता ते मास्टर्स कुठले असतील तर हे सगळ्या ऊर्जा ज्या उच्च फ्रिक्वेन्सी मध्ये आहेत त्यांच्याद्वारे हे सगळी योजना बनवली गेली होती. कुठे तर बाबाजींच्या केव, बाबाजींच्या गुफेच्या इथे. इट वॉज माय फर्स्ट एन्काउंटर विथ हिमालयन एनर्जी. हिमालयाच्या ऊर्जेबरोबर मास्टर पल्लवी म्हणतात ते त्यांची पहिली ओळख होती की हिमालयाची ऊर्जा काय आहे. जसं स्थान महात्म्य नावाचा एक शब्द आहे आपल्याकडे फार टिपिकली आपण वापरतो की त्या जागेमध्येच ती फ्रिक्वेन्सी ती ऊर्जा एवढी जास्त ऍक्टिव्हेट असते की त्या स्थानामध्ये हिलिंग खूप पटकन होतं, क्लिन्झिंग खूप पटकन होतं, आपली फ्रिक्वेन्सी खूप चांगली त्याच्यामध्ये ग्रो करते वगैरे. सो हिमालय, गिरनार अशा काही नर्मदा परिक्रमा, नर्मदा आहे, उत्तरवाहिनी हा सगळा प्रकार तो त्या स्थानांचा आहे की जिथे या ऊर्जा जास्त कार्यरत आहेत आणि आपल्यामध्ये त्याचा आपल्याला अनुभूती येते त्या स्थानाची. Every place was extraordinary and all of us were re-energizing it by group meditation energies with Patriji's mesmerizing flute music. अह, जे पीएमसीशी कनेक्टेड आहेत त्यांना माहिती असेल की पितामह पत्रीजी खूप सुंदर बासरी वादन करायचे. सो मास्टर पल्लवी म्हणतायत की मुळातच ती प्रत्येक स्थान हे इतकं सुंदर होतं की त्याला सुद्धा त्या स्थानाला सुद्धा तिकडच्या जागांना सुद्धा आम्ही ग्रुप मेडिटेशननी ऊर्जित करत होतो. म्हणजे अजून त्याचं ऊर्जा वाढवत होतो. जी रिएनर्जायझिंग म्हणजे ऑलरेडी ऊर्जा होती. ग्रुप मेडिटेशननी आम्ही त्याची ऊर्जा अजून वाढवत होतो. ग्रुप मेडिटेशनचं महत्व ज्या स्थानी ग्रुप मध्ये आपण काम करतोय कारण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचा प्रकार येतो तिथे की जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये मेडिटेशन करता त्यावेळेला पटीमध्ये ऊर्जा वाढते, मल्टिपल मध्ये. ते आपल्याकडे असं म्हटलं जातं की एक जण म्हणत असेल कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र आणि ऐकणारे जेवढे असतील तेवढ्या पटीमध्ये त्या स्तोत्राचे मंत्राचे परिणाम वाढतात वगैरे हे शब्द आपल्याकडे सुद्धा आहेत. तोच प्रकार आहे की ग्रुप मेडिटेशन मध्ये सुद्धा आपल्याकडे तोच प्रकार आहे की ऊर्जा जास्त वाढते. सो खूप सुंदर अशा हरवून जायला होत होतं त्या बासरी वादनामध्ये. त्याच्यामध्ये या सगळ्या मास्टर्सनी ग्रुप मेडिटेशन केलं. पुढे त्या म्हणतात की while on the trip I met many wonderful masters and got introduced to Mahavtar Babaji
फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम 2009 मध्ये मास्टर पल्लवी म्हणतायत, की त्या ट्रिपमध्ये खूप छान-छान मास्टर्स होते आणि त्या संपर्कादरम्यान, त्या गप्पांदरम्यान महाअवतार बाबाजींची पहिल्यांदा यांच्याशी ओळख झाली. ओळख झाली म्हणजे माहिती झाली. कळलं, की महाअवतार बाबाजी नावाची ऊर्जा आहे म्हणून. इट वॉज ऑन धिस ट्रिप दॅट आय सॉ हिज पिक्चर. ह्या ट्रिपमध्ये मास्टर पल्लवी म्हणतात, ह्या ट्रिपमध्ये पहिल्यांदा मी त्यांचं चित्र पाहिलं अँड गॉट टू नो द एक्सपिरियन्सेस ऑफ अदर पिरॅमिड मास्टर्स विथ हिम. आणि इतर पिरॅमिड मास्टर्सचे अनुभव महाअवतार बाबाजींबरोबरचे काय आहेत ते त्यांना या पिकनिक म्हणते या ट्रिपमध्ये पहिल्यांदा कळलं. इट अमेज्ड मी अँड आय इग्नाइटेड माय हार्ट टू एक्सपिरियन्स हिज प्रेझेन्स. आता हे पहिल्यांदा त्यांच्याबद्दल कळल्यानंतर माझी अवस्था मी सांगितली तुम्हाला, की मी ते पुस्तक ठेवून दिलं. थरथरले, घाबरले, गरम झाले होते मी. मी पुस्तक घाबरून बाजूला ठेवलं होतं. घाबरले म्हणू शकतो आपण, हरकत नाही त्या स्थितीला. कारण ते 2016 साली अशी कन्सेप्ट पचली नव्हती मला. पण 2009 साली मास्टर पल्लवी घाबरल्या नाहीत. त्यांनी काय केलं, आय इग्नाइटेड माय हार्ट. माझ्या हृदयामध्ये मी तो काय म्हणूयात इच्छा अशी कसं असतं माहितीये का? आपल्याला खूप इच्छा असतात. आपण कालच एका ताईंचं ऐकलं, की आम्हाला यायचं असतं पण कदाचित आमचं तेवढं अजून झालेलं नाहीये. हे सेल्फ सॅबोटेज आहे. म्हणजे आपणच स्वतःला कमी लेखून आपले पॉसिबिलिटीज की आपण करू शकतो. आपण ह्या ऊर्जांशी कम्युनिकेट करू शकतो. पण आपणच स्वतःला जेव्हा कमी लेखतो ना, त्यावेळेला आपण तयार नाही होत. असा एक तो प्रकार असतो, की जेव्हा तुम्ही ओपन आहात, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्यासाठी तयार आहात, तेव्हा या ऊर्जा सगळीकडे अस्तित्वात आहेत. फक्त अनुभव किंवा कम्युनिकेशन सुरू होतं. सो ते त्यांना माहिती होतं. त्यांनी स्वतःहून ते ठेवलं, की मला त्यांचा प्रेझेन्स म्हणजे मला त्यांचं असणं याचा अनुभव घ्यायचा आहे. त्यांनी स्वतःहून ती तहान तशी ज्याला आपण म्हणतो ना अग्नी भडकला आतमध्ये, की त्यांनी स्वतः तो निर्माण केलाय, की नाही मला त्यांचं एक्झिस्टन्स अनुभवायचंय. इफ ही इज देअर आणि आपण जातो तो केव्हच्या इथे कारण ती हिमालयाची ऊर्जा आहे ना. तो त्यांना तो अग्नी त्यांनी तो ठेवला, की मला त्यांचा अस्तित्व, असणं अनुभवायचंय. पुढे त्या म्हणतात, की एव्हर सिन्स आय लर्न्ड अबाउट हिम, जेव्हापासून मी त्यांच्याबद्दल समजले, मला ते कळायला लागले म्हणजे माहिती झाली. देअर वॉज समथिंग पुलिंग मी फ्रॉम इनसाइड. काहीतरी आतमध्ये असं होतं जे मला असं आतमधून ओढ किंवा खेच लागत होती. परहॅप्स माय स्ट्रॉंग फेथ. कदाचित माझा तो एक खूप मजबूत अतूट असा विश्वास होता. द फायर बॉर्न विदिन मी दॅट टोल्ड मी. आतमध्ये एक असं काय म्हणूयात अग्नी निर्माण झाला किंवा आपण ते एक दृढ निश्चय वगैरे सारखं असतं ना तसं निर्माण झालं आणि त्या यांनी विचारांनी सांगितलं, द महायोगी वुड सून फुलफिल माय विश टू मीट हिम. माझ्या आतमधला तो खूप अतूट विश्वासच कदाचित होता, ज्याने मला हे सांगितलं किंवा हे मला पटवून दिलं, की महायोगी महाअवतार बाबाजींबद्दल बोलताय, की महायोगी लवकरच माझी त्यांना भेटायची इच्छा पूर्ण करतील. आता याच्यामध्ये महायोगी या शब्दावरती थोडं सांगते मी, की आपल्याकडे नवनाथ संप्रदाय हा प्रकार सगळ्यांनाच माहिती असेल. त्याच्यानंतर 18 सिद्ध 18 सिद्धांबद्दल पण आपल्याला माहिती असेल. थोडं साऊथ साइडला भोगरनाथ वगैरे असे जे अगेन ते नाथ संप्रदायामधले कारण दोन्हीमध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ नवनाथांमध्ये पण होते आणि 18 सिद्धांमध्ये पण होते. सो असं म्हटलं जातं की नवनाथांनी जेव्हा त्यांचं पब्लिक अपीअरन्स कमी केला, लोकांमध्ये येणं कमी केलं, त्यावेळेला त्यांनी प्रत्येक कार्यांसाठी वेगवेगळ्या कार्यांसाठी सिद्ध तयार केले. आता त्या सिद्धांची म्हणजे सिद्धता किती लेव्हलची होती ते भोगरनाथांनी पळणीच्या इथे एक मूर्ती घडवलेली आहे. ती मूर्ती 9
प्रकारच्या वेगवेगळ्या विषांपासून बनवलेली आहे. त्या मूर्तीचं वेगळेपण असं आहे, की त्याच्यावरती जेव्हा अभिषेक केला जातो, विषारी पदार्थांपासून बनवलेल्या मूर्तीवर जेव्हा अभिषेक केला जातो, त्या पायाच्या इथनं किंवा त्या मूर्तीवरून खाली येणाऱ्या पाण्याला मेडिसिनल बेनिफिट आहेत. म्हणजे औषधी गुण येतात. जेव्हा असं कोणी घेऊन जातात तिकडे आजारी व्यक्तींना, ते पाणी प्यायल्यानंतर आजारी व्यक्तीचा जो काही रँडम आजार असेल, तो त्यातनं बरा होतो. तो हे सगळं ज्याला आपण केमिकल सायन्स म्हणू नका, मेकॅनिकल सायन्स म्हणू नका, एनर्जी सायन्स म्हणू नका. कुठल्याही प्रकारचं सायन्स जर तुम्ही घ्याल, तर हे सगळे सिद्ध त्याच्यामध्ये अगदी तयार होते. आणि या 18 सिद्धांपैकी भोगरनाथांकडे अगस्त्यार ज्याला आपण अगस्ती ऋषी म्हणतो, 18 सिद्ध परंपरेमध्ये त्यांचं नाव अगस्त्यार आहे. तो महाअवतार बाबाजींचं जे काही योगिक क्रियेचं किंवा योगशास्त्राचं जे काही शिक्षण झालं, ते सगळं या अगस्ती ऋषी, अगस्ती मुनी, अगस्त्यार मुनी, भोगरनाथ वगैरे यांच्या अंडर झालं. आणि खूप खूपच काय म्हणूयात उच्च कोटीची अशी साधना योगिक क्रियेची अ, या त्यांच्या सगळ्या गुरूंनी त्यांना शिकवली आणि आपल्यासारखा वेळ नाही लागला त्यांना. खूप उच्च कोटीच्या साधना सुद्धा माझ्याकडे पुस्तक आहे. जर पुढे मागे तुम्हाला वाचायचं असेल तर क्रियायोग परंपरेचे 18 सिद्ध. लेखक एम गोविंदन आणि माझ्याकडे भाषांतर आहे त्याचं मराठीतलं. हे असं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, की 18 सिद्ध कुठले आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि त्यांनी बाबाजींवरती त्यांच्याबरोबरचं कार्य कसं होतं आणि वगैरे, वगैरे. सो खूप उच्च पद्धतीच्या यौगिक क्रिया भोगरनाथ आणि अगस्त्यार मुनी, अगस्ती ऋषींनी बाबाजींना ते ज्ञान देऊ केलं. तर ऍक्च्युली जो महायोगी शब्द आहे तो खरंच शब्दशः आहे की जे काही योगक्रिया म्हणजे क्रियायोगाची सुरुवात महाअवतार बाबाजींपासून झाली असा एक जो समज आहे ना, मुळात महाअवतार बाबाजींपर्यंत येण्यासाठी सुद्धा काहीतरी कारण होतं. तर त्यांची पण म्हणजे त्यांनी पण खूप कमालीची साधना केलेली आहे आणि म्हणून तर ते त्या समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचले. सौरभ समाधी म्हणतात त्याला, की जिथे कायाकल्प, की माझं शरीर मला असं पार्टिकल्स मध्ये सोडता येतं आणि परत एकरूप पण करता येतं. अशी जी योगक्रियेची पातळी आहे ती उच्च समाधीची अवस्था त्यांनी प्राप्त केली. म्हणून इथे महायोगी तो शब्द आला म्हणून मी हे सगळं सांगितलं. या पुस्तकामध्ये तुम्हाला हवं असेल तर बाबाजी क्रियायोग परंपरेचे 18 सिद्ध हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये आहे ते डिटेलमध्ये अजून. सो पुढे त्या म्हणतात अ स्ट्रॉंग स्पिरिच्युअल डिझायर ग्रू इन मी टू सी हिम फिजिकली. स्पिरिच्युअल डिझायर या शब्दामध्ये खूप अर्थ आहे. आपल्या अदरवाईजच्या इच्छा असतात, मला काहीतरी हवंय, कशासाठी तरी हवंय, माझा काहीतरी फायदा होणार आहे. स्पिरिच्युअल डिझायरचा अर्थ काय? की मला माहिती आहे, की त्या अनुभवाने खरं तर असा कायच फरक पडणार आहे. पण मला ती ऊर्जा एवढी अ, जी एक्झिस्ट करते, मला ती अनुभवायची आहे. ऊर्जा म्हणून अनुभवायची आहे. आणि ती अनुभवण्यासाठी मला त्यांना फिजिकली पाहायचंय. फिजिकली म्हणजे त्यांच्या शरीराच्या रूपामध्ये त्यांना मला पाहायचंय, भेटायचंय, अशी त्यांची इच्छा निर्माण झाली. इग्नाइटिंग द पॅशन इन मी टू नो द बियॉन्ड. अगेन हा तो द बियॉन्ड वाला शब्द परत आला. कारण आपल्या नॉर्मल अस्तित्वाच्या पलीकडे जे अस्तित्व आहे त्याच्याबद्दल मुळातच मास्टर पल्लवी पहिल्यापासून फारच क्युरियस होत्या. आणि ही इच्छा पण त्यांना बाबाजींना सशरीर बघायची. कारण कसं असतं माहितीये का? आपल्याकडे ती भीती फार पाहिली जाते, की आम्हाला म्हणजे इव्हन प्रार्थना पण केली जाते या सगळ्या अवतारी पुरुषांना, की आम्हाला दर्शन द्या, पण आम्हाला लक्षात येईल अशा रूपात द्या. कारण दत्त परंपरेमध्ये असं सांगितलं जातं, की वाघाच्या रूपात येऊन दर्शन देतात वगैरे, वगैरे. असं काय-काय ऐकल्या कारणाने आपल्याला त्याचं फार असं झालेलं आहे, की
आपल्याला ते सशरीर दर्शन मागताना सुद्धा आपल्याला ती भीती वाटते. सो यांनी ते सशरीर दर्शनाची इच्छा ठेवली. दर्शनाची म्हणण्यापेक्षा भेटायची, बघायची इच्छा ठेवली. आणि फिजिकली कारण आपण ज्या त्रिमितीय जगात राहतोय, मेडिटेशनमध्ये दिसण्यापेक्षा मला प्रत्यक्ष दिसणं म्हणजे मला पटेल की मी पाहिलं अशा ह्याने. आपलं थोडं लॉजिकल माइंड असतं तसं ते त्यांचं पण आलं. पुढे त्या म्हणतात, अवर ग्रुप हॅड नाऊ रीच्ड अ स्मॉल हॅमलेट कॉल्ड फुकुचिना. हॅमलेट म्हणजे छोटंसं गाव, फुकुचिना लहानसं खेडं. तिथे आमचा ग्रुप पोहोचला. विच इज 53 किलोमीटर्स फ्रॉम राणीखेत. राणीखेत नावाचं स्थान आहे. तिथून 53 किलोमीटर वरती हे फुकुचिना नावाचं स्थान आहे. फॉर द नाईट वी टूक शेल्टर इन द्वारहाट. द्वारहाटला एका रात्रीसाठी त्यांनी वस्ती केली. 21 किलोमीटर सॉरी 21 किलोमीटर अवे फ्रॉम फुकुचिना. हे स्थान कुठे आहे? 21 किलोमीटर लांब आहे फुकुचिना पासून. We planned to begin our journey to Babaji's cave the next day after breakfast. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर त्यांनी बाबाजींच्या केवकडे, बाबाजींच्या गुफेकडे जाण्यासाठी जर्नी त्यांची प्रवास सुरू केला. As the journey to the cave was about 1.5 hours, म्हणजे 1.5 तास ट्रेकिंग करायला लागतं तिथे, कारण ते हिमालय असल्या कारणाने ते चढत चढत जायला लागतं. तर त्या म्हणतात की तिथून आम्हाला 1.5 तासाचा ट्रॅव्हल होता ट्रेक करायला. तर त्या हिशोबाने आम्ही आमचा प्रवास सुरू केला. नेक्स्ट डे while I was climbing up the hills, my inner voice gave me a strong feeling that Babaji would fulfill my deepest wish to meet him that day. त्या दिवशी चढताना आतूनच मास्टर पल्लवींना खूप असं काय म्हणतात, आतून खूप इनर व्हॉइसच शब्द आहे त्याला, माझ्याकडे मराठी शब्द आता नाहीये. आतून आवाज येत होता त्यांना की आपल्याला आज आपली ही जी इच्छा आहे बघण्याची, भेटण्याची, ती आज ही ऊर्जा बाबाजी आपली पूर्ण करणार आहेत. पुढे त्या म्हणतात, दस क्लाइम्ड विथ रॅप्ट अटेन्शन. रॅप्ट अटेन्शन म्हणजे पूर्ण एकाग्रतेने मी वरती चढले. वर्किंग ऑन माय अवेअरनेस. हे खूप महत्वाचं आहे. इथून उठून शरीर तिकडे न्यायचं फक्त स्थान बदल एवढाच रिझन नाहीये. जेव्हा आपण कुठे अशा स्थानी जातो त्यावेळेला आपल्या अवेअरनेस वरती, आपल्या जाणीवा, अगेन 5 जाणीवांच्या पलीकडच्या जाणीवा आपल्याला त्यावेळेला खूप जागरूक ठेवायच्या असतात. जेव्हा अशा स्थानी आपण जातो, कारण या ऊर्जा आपल्या आसपास असतात आणि आपण जेवढं त्या आजूबाजूला फिरणाऱ्या असणाऱ्या गोष्टींवरती लक्ष देतो किंवा दुकानं कशी लागतात किंवा कोण कसं चढते, तहानच लागली, या सगळ्यामधनं त्या 5 सेन्सेसच्या पलीकडे जायचं राहून जातं. तसं नाही झालं पाहिजे. तर त्यांनी ते लक्षात ठेवलं की मला माझ्या अवेअरनेसवर काम करायचंय आणि त्यांनी ते केलं. कशासाठी? नॉट टू मिस दॅट ब्युटिफुल मीटिंग आय वॉज अबाउट टू एक्सपिरियन्स. त्यांना किती गॅरंटी होती बघा की त्या दिवशी बाबाजींचं त्यांना भेट होणार आहे आणि ती त्यांच्याकडनं सुटू नाहीये. कारण बाबाजी फिजिकली येतील आपल्याला भेटायला, पण ते कुठल्या पद्धतीने येतील याच्याबद्दल त्यांना काही आयडिया नव्हती. म्हणून साधारण जे आपल्याला पण असतं की आपल्याला माहिती की आपल्याला ते भेटणार कसे. तर त्याच्यासाठी आपलं अवेअरनेसची पातळी चांगली ठेवावी याच्यासाठी त्यांनी खूप कॉन्सन्ट्रेशन स्वतःचं एकाग्र करून त्या चढत होत्या. पुढे जाऊयात. पुढे त्या म्हणतात, आय हॅड बीन क्लाइम्बिंग विदाउट अ ब्रेक, सो आय पॉज अँड सॅट डाऊन. त्या म्हणतात की मी काही मध्ये न थांबता चालत होते, म्हणून मी थोडी थांबले आणि एका मोठ्या दगडावरती बसले. अँड सॅट डाऊन ऑन अ बिग रॉक टू रेस्ट, आराम करण्यासाठी, थोडा ब्रेक म्हणून. फॉर फ्यू मिनिट्स, काही वेळासाठी. टू ड्रिंक वॉटर, आणि पाणी प्यायला त्यांनी तो ब्रेक घेतला. वाईल आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम माय सिपर, I saw a tall woman walking towards me from a distance. जे मास्टर पल्लवी म्हणतात, जेव्हा त्या बसल्या आणि पाणी प्यायला जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्यांच्या बाटलीमधनं, त्यावेळेला त्यांना त्यांच्या दिशेने एक खूप उंच स्त्री चालत येताना दिसली. शी वॉज अ कॉकॅशियन वुमन.
कॉकॅशियन वुमन म्हणजे श्वेतवर्णीय, ज्याला आपण व्हाईट पीपल म्हणतो ना, तशा प्रकारची स्त्री, प्रकार म्हणण्यापेक्षा आपण ब्रिटिश कसं म्हणतो की ते गोरे गोरे जे लोक आहेत तशी स्त्री त्यांच्याकडे येताना त्यांना दिसली. शी वॉज अ कॉकॅशियन वुमन अडॉर्न्ड इन व्हाईट क्लोथ्स. ती एक गोरी स्त्री होती आणि पांढरे कपडे घातले होते, लुकिंग ग्लोरियस. खूपच सुंदर ती दिसत होती, तेजस्वी दिसत होती. शी स्टॉप्ड इन फ्रंट ऑफ मी. माझ्या समोर ती थांबली अँड लुक डीप इन टू माय आईज फॉर अ लॉंग मोमेंट. आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून तिने लॉंग मोमेंट, थोडा जास्त वेळ पाहिलं. वाईल आय लुक बॅक इन टू हर्स. आणि त्याच वेळेला मीही त्या स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. अँड देन शी लेफ्ट विदाउट अटरिंग अ सिंगल वर्ड. ती गोरी स्त्री आली, श्वेतवर्णीय स्त्री आली. तिने मास्टर पल्लवींच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. मास्टर पल्लवींनी त्या स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. हा काळ थोडा जास्त होता आणि काहीही न बोलता ती स्त्री निघून गेली. आय फेल्ट ॲज इफ देअर वॉज अ पॉज इन टाइम. मास्टर पल्लवी म्हणतात, खूप महत्वाचं वाक्य आहे हे, गूढ आहे कारण त्याचा अर्थ थोडा एक्सप्लेन करायला लागेल. आय फेल्ट ॲज इफ देअर वॉज अ पॉज इन टाइम. असं वाटलं वेळ तिथे थांबली आहे. का असं त्यांना वाटलं? ॲज हर एनर्जीज अँड हर स्ट्रॉंग प्रेझेन्स लेफ्ट मी विथ अन एम्प्टी माइंड. त्या स्त्रीची ऊर्जा आणि त्या स्त्रीचं तिथे उपस्थित असणं, या सगळ्यामुळे माझं मन रिकामं झालं होतं. आता जेव्हा आपण हायर सेल्फचे सिग्नल्स घेतो ना आणि आपण आपल्या मनातल्या गोंधळ आणि हायर सेल्फचे विचार कुठले आहेत याच्यामध्ये, किंवा आपल्याला आलेले विजन्स, ज्यांना विजन्स वगैरे आलेले आहेत, आपण एक्सपिरियन्स केलं असेल की विजन येताना आपल्या आतमध्ये काही विशेष विचार नसतात, कारण मुळातच आपण त्या मन या कन्सेप्टच्याच पलीकडे गेलेलो असतो. सो त्यांनाही तेच फील झालं की जेव्हा असे अनुभव आले, जेव्हा ते घडलं, त्यावेळेला त्यांचं मन नव्हतं अस्तित्वात, संपलं होतं, थांबलं होतं, रिकामं होतं. आय वॉज हॅपी, पुढे म्हणतात त्या, आय वॉज हॅपी बट ऑलमोस्ट डिझी विथ द एन्काउंटर. त्या म्हणतात की मी खूप आनंदी होते अर्थातच या भेटीमुळे, पण थोडंसं गरगरत होतं, चक्कर येत होती त्यांना. आय गॉट अप अँड कंटिन्यू टू ट्रेक टुवर्ड्स द केव्ह. त्या म्हणाल्या तरी मी उठले आणि त्या केव्ह कडे माझं चालणं सुरू केलं. वाईल आय सडनली क्वेश्चन मायसेल्फ. आणि अचानक मीच मला प्रश्न विचारला, वॉज दिस वुमन बाबाजी? ही स्त्री बाबाजी होती का? आय इमिजिएटली टर्न बॅक टू लुक ॲट हर. मी लगेचच त्या स्त्रीकडे वळून बघायला मागे वळले. सायमल्टेनियसली शी टू टर्न बॅक टू लुक ॲट मी. त्याच वेळेला ती स्त्री सुद्धा माझ्याकडे बघायला वळली. इन द एक्झॅक्ट मोमेंट, त्याच वेळेला. स्माइलिंग ब्राईटली विथ अ मिनिंगफुल ग्लान्स, यू रेकग्नाइज्ड मी. अशा पद्धतीने ते हास्य होतं, इतकं सुंदर आणि तेजस्वी हास्य होतं. त्या नजरेमध्ये अर्थ होता, खूप अर्थपूर्ण ती नजर होती. त्याचा अर्थ असा होता किंवा त्याचं मीनिंग असं होतं की तू मला ओळखलंस, बरोबर ओळखलंस तू मला. अँड डिसअपियर्ड इनटू थिन एअर आफ्टर अवर शॉर्ट नॉन व्हर्बल एक्सचेंज. काहीच शब्द न वापरता आमच्यामध्ये जे बोलणं झालं किंवा जे काही कम्युनिकेशन झालं, आमच्यामधली जी काही भेट झाली, त्याच्यानंतर ती स्त्री थिन एअर मध्ये वितळून गेली, मेल्ट झाली किंवा विरळून गेली ती. आय वॉज थ्रिल्ड ॲट माय एक्सपिरियन्स. त्यांना खूप भारी वाटलं त्यांच्या अनुभवाबद्दल विथ बाबाजी. अँड माय हार्ट फिल्ड विथ इमेन्स हॅपीनेस अँड ग्रॅटिट्यूड. त्यांचं मन आनंदाने आणि कृतज्ञतेने पूर्ण भरून गेलं. दिस वॉज ऑल्सो माय फर्स्ट एन्काउंटर ऑफ बाबाजीज ग्रेट शेप शिफ्टिंग स्किल. शेप शिफ्टिंग म्हणजे आपल्यापर्यंत बाबाजी कुठल्याही माध्यमातनं, कुठल्याही रूपातनं पोचू शकतात, हा सुद्धा त्यांचा पहिला अनुभव होता.
सो हे आपल्या सर्वांसाठी आहे. आपल्याला लक्षात यावं म्हणून की बाबाजी कशाही रूपामध्ये आपल्याला भेटतील. अशाच रूपात जसे ते चित्रात दिसतात, तसे भेटले तरच आपण बाबाजी भेटले असं म्हणायचं का? तर नाही. आपल्याला तेवढं अवेअरनेस आपला चांगला पाहिजे की आपल्याला त्यांना कसं लक्षात आलं की अरे ही कोण होती स्त्री? तसं आपल्याला पण ते झालं पाहिजे. होतं. It took 1 hour and 30 minutes of trekking time to reach the cave. 1.5 तास त्यांना लागला ट्रेक करत वरती चढत जायला केव पर्यंत, गुफेपर्यंत. And after reaching our final destination, we sat for group meditation. आणि जेव्हा ते सगळे तिकडे पोचले त्यांच्या इच्छित स्थळी गुफेच्या इथपर्यंत, तेव्हा ते सगळे ग्रुप मेडिटेशन मध्ये बसले अँड एक्सपिरियन्स्ड अ डीप मेडिटेटिव्ह स्टेट. आणि त्या जागेची फ्रिक्वेन्सीज एवढी डीप आहे ना किंवा उच्च आहे ना, की तिथे मेडिटेटिव्ह स्टेट खूप वेगळ्या प्रकारची असते. आणि आपल्या ओळखी-पाळखीत कोणी जाऊन आलं असेल तर त्यांना ते लक्षात आलं असेल. त्यांनी तो अनुभव केला असेल. आपल्यापैकी कोणी जाऊन आलं असेल, त्यांनी ते एक्सपिरियन्स केलं असेल, की आपल्या घरी होणारी आपली साधना, आपलं ध्यान आणि तिकडे होणारं ध्यान याच्यात खूप फरक असतो. पुढे त्या म्हणतात, "ॲज पत्रीजीज मॅजिकल फ्लूट हेल्प्ड अस टू डाइव्ह डीपली." त्या मेडिटेशनच्या दरम्यान पत्रीजींनी जे सुंदर जादुई बासरी वादन केलं, त्याच्यामुळे मेडिटेशन अजून डीप व्हायला मदत झाली. इन माय मेडिटेशन ट्रान्स, आय सॉ अ विजन ऑफ बाबाजी in which he was hugging people and I could see him standing right in front of me. मास्टर पल्लवी म्हणतात, माझ्या विजन मध्ये, मेडिटेशन मध्ये मला एक दृश्य दिसलं. त्यामध्ये मला बाबाजी दिसले, जे आजूबाजूला असलेल्या लोकांना मिठी मारत होते आणि मी अगदी त्यांना माझ्या अगदी समोरच उभं राहिलेलं पाहू शकत होते. Showering his love on so many people while I was a mere observer. इतर सगळ्या लोकांवरती ते त्यांच्या प्रेमाचा, मायेचा वर्षाव करत होते. त्यावेळेला मी फक्त बघ्याची दृश्य बघणारी एक द्रष्टा म्हणून तिथे अनुभव घेत होते त्या पूर्ण विजनचा, असं त्या म्हणतात. दिस एक्सपिरियन्स वॉज ट्रूली अ हार्बिंगर ऑफ अ न्यू डॉन इन माय लाईफ. हार्बिंगर म्हणजे पूर्वसूचक. माझ्या आयुष्यातल्या एका नवीन प्रवासाची पूर्वसूचक अशी घटना झाली. हे मेडिटेशन मधलं ध्यान विथ बिगिनिंग ऑफ माय जर्नी विथ बाबाजीज वंडरफुल एनर्जी. बाबाजींची खूप सुंदर, दयाळू, मायाळू, प्रेमळ अशा बाबाजींच्या ऊर्जेबरोबर माझ्या प्रवासाच्या सुरुवातीचं ते एक पूर्वसूचक घटना म्हणून झाली, असं मास्टर पल्लवी इथे म्हणतात. पुढे त्या म्हणतात, बिफोर वी वॉक द पाथ ऑफ स्पिरिच्युअलिटी अँड वननेस, इट इज डिफिकल्ट टू बिलीव्ह इन गॉड and rather hard to understand the omnipresent God energy. स्पिरिच्युअलिटीच्या पाथवरती यायच्या किंवा वननेस म्हणजे आता आपण कसं कलेक्टिव्ह आपला कॉन्शियसनेस झालेला आहे, त्या आपण सगळे एक आहोत. आपल्या सगळ्यामध्ये युनिफाईडनी ते बी पेरलेलं आहे, की जे बाहेर ज्याला तुम्ही बाहेर आहे असं मानताय, ते चैतन्य प्रत्येकामध्ये आहे. हे आपल्याकडनं प्रॅक्टिकली बाबाजींनी आपल्याला ते ट्रेनिंग देऊन घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ते वननेस कठीण नाही पडला प्रत्येकामधला पाहण्यासाठी, किंवा आपल्याला ते ट्रेनिंगच दिलं गेलं. पण जो स्पिरिच्युअलिटी किंवा वननेसच्या मार्गावरती नाहीये, त्याला ईश्वराचं अस्तित्व आहे आणि ईश्वराची ऊर्जा प्रत्येक ठिकाणी आहे, हे समजणं कठीण असतं. असं इव्हन आपल्याला पण ते कठीण पडलं. आपल्याला युनिफाईडनी ते शिकवलं, की नाही, ते तसंच असतं, फक्त रूप वेगळं आहे. सो तसं कठीण असतं असं त्या म्हणतात. पुढे त्या म्हणतात, इट इज ओन्ली आफ्टर मेडिटेशन that one begins the true journey to godhood, or realizing that it is all within us and not outside or externally present. आणि त्या म्हणतात,
की ध्यानाची जी जर्नी असते, आपल्याला ध्यानामुळेच ही खरी जर्नी देवत्वाची, देवत्व आपल्याला युनिफाईड मध्ये ईश्वरीय गुण याच्याबद्दल सांगितलेलं आहे की ईश्वराचे गुण काय असतात. सो हे देवत्वाची जी ऊर्जा आहे हे आपल्या आतच आहे, बाहेर कुठेतरी नाहीये, हे समजण्याची सुरुवातच ध्यानामुळे होते असं त्या म्हणतायत. पुढे मास्टर पल्लवी म्हणतायत, एनी इंडिव्हिज्युअल इंट्रोड्यूस टू बाबाजी मे और मे नॉट बिलीव्ह हिज स्टोरी. कुठलाही व्यक्ती ज्याची ओळख बाबाजींबरोबर झालेली आहे किंवा ज्याला बाबाजींबद्दल समजलेलं आहे, तो त्यांच्या गोष्टीवरती विश्वास ठेवेल किंवा नाही ठेवणार हे त्याच्या चैतन्याच्या पातळीवरती डिपेंड करतं. इट इज रादर अ ह्युमन टू डाऊट इफ अ पर्सन कॅन लिव्ह इन सेम बॉडी फॉर सो मेनी इयर्स. का नाही विश्वास ठेवू शकत त्यांच्या स्टोरीवरती? कारण माणूस म्हणून आपल्याला जे पटवून दिलंय ना की मृत्यू हा नॉर्मल आहे. मी ग्रुपवरती मध्ये टाकलं होतं, प्रकाश असते पुत्र हा म्हणून फोटो टाकला होता. अं, अं, माझ्या मागे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये बाबाजींची दिव्यवाणी या पुस्तकामध्ये बाबाजींनी हे वाक्य त्या लेखका थ्रू लिहून घेतलेलं आहे की मृत्यू येणारच, हे तुम्हाला अक्षरशः नॉर्मलाइज करून दिलेलं आहे. उलट पक्षी तुम्ही कॉन्स्टंट असता, कारण जेव्हा तुम्ही आत्मतत्वावरती असता ना, गीतेमधलं ज्ञान कसं कृष्णाने अर्जुनाला दिलं की तू आणि मी आणि हे लोक नव्हते असाही काळ नव्हता, नसणारच असाही काळ नाहीये. आपण होतो, आहोत आणि असणार आहोत. बाबाजींनी एक्झॅक्टली तेच सांगितलं की जेव्हा तुम्ही 2% तुमचं लोअर सेल्फचं आणि 98% हायर सेल्फचं या युनिटी मध्ये जगता, त्यावेळेला मृत्यू हे नॉर्मल नाही. 2% अस्तित्वाला मृत्यू नॉर्मल आहे, पण जेव्हा 100% अस्तित्व होतं तेव्हा मृत्यू नॉर्मल नाहीये, हे आपल्याला त्या पुस्तकामध्ये बाबाजींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मृत्यूच्या पलीकडे सुद्धा म्हणजे मृत्यू रहित जीवन सुद्धा जगता येतं. हे त्यांच्यासाठी किंवा त्या लेवलला जे पोहोचलेले त्या ऊर्जेसाठी हे नॉर्मल आहे, आपल्यासाठी नाही. तो त्यामुळे आपल्याला ते पटणं की अरे 2000 वर्ष एखादं कोणीतरी त्या शरीरामध्ये आहे, काहीतरी सांगता, असं माझं पण होतं विचार. मी जसं सांगितलं तसं आपल्याला जेव्हा पहिल्यांदा कळलं असेल आपल्याला, किंवा आपण जर स्पिरिच्युअल जर्नीमध्ये नसणाऱ्यांबद्दल म्हटलं तर त्यांना पण हेच की चल काही पण सांगतं 2000 वर्ष असं कोणी जगू शकतं का? तो त्यापुढे म्हणतात की हाऊ एव्हर ऑन द फ्लिप साइड ऑफ कॉइन, की नॉर्मल लोकांना हे वाटू शकतं, पण उलट पक्षी इट इज इझियर टू एक्सेप्ट, हे सोपं आहे स्वीकार करण्यासाठी. काय? की दॅट इट इज पॉसिबल ओनली फॉर महायोगी लाईक महाअवतार बाबाजी. एवढे वर्ष सशरीर अस्तित्वात असणं आणि असं स्वतःचं शरीर डिमटेरियलाइज आणि मटेरियलाइज करता येणं, हे त्या महायोग्याला महाअवतार बाबाजींना हे सहज शक्य आहे. हे आपण अगदी म्हणजे उलट पक्षी हे मान्य करू शकतो. वेअर ही इज टेलिंग अस द ट्रूथ दॅट हाऊ इट इज इझिली पॉसिबल फॉर एनीवन हू इज रेडी टू वॉक टुवर्ड्स द हायर ट्रूथ. म्हणजे बाबाजींसारख्या महायोग्याला हे करायला का जमलं? कारण त्या म्हणतायत की ते आपल्याला तसं आपल्यासाठी ते उदाहरण आहेत. बाबाजी आदर्श आहेत की जे कोणी या सत्याच्या वाटेवरती चालतं. सत्याची वाट मला ना लहानपणी हे सत्य सत्य काय आहे, सत्य काय आहे, मला असा प्रश्न पडायचा की सत्य काय आहे का विचारता, इथे आयुष्यातले प्रॉब्लेम संपले का तुमचे? सत्य काय आहे हा प्रश्न 2% मी नाही, 100% मी आहे. 98% शी मला युनिफाईड व्हायचंय. हे ते सत्य आहे की यू एक्झिस्ट 98% बियॉन्ड युअर ओन ट्रू, ज्याला तुम्ही आयडेंटिटी म्हणून ओळखता, त्याच्या पलीकडे तू राहतेस. ह्या लेवलला जे जगतायत त्यांच्याबद्दल ते सांगतायत की तसे बाबाजींचे विचार आहेत म्हणून ते आपल्यासाठी आदर्श आहेत की हायर ट्रूथ साठी ते जगतायत. दिस इज ऑल अ गेम ट्रूली, अ गेम ऑफ
confusion that ends when you surrender and walk towards him. हा बाबाजींपर्यंत किंवा जो काही आपण ज्याला आपण युनिफाईड मध्ये बाबाजींनी आपल्याला पण खूप वेळा सांगितलं गेलेलं आहे की तुमच्या विचारांनी तुम्ही जे जग निर्माण करता तो खरा तर भ्रम आहे, कारण ते बदलत राहणार आहे आणि जे सत्य असतं ते परमनंट आहे, ते अविनाशी आहे. त्यामुळे तुम्ही जे जगताय ते सत्य नाही, तुम्ही जे जगताय त्याच्या पलीकडे सत्य आहे, हे आपल्याला बाबाजींनी युनिफाईड मध्ये सांगितलेलं आहे. तो आपण जे काही त्या ज्ञानाशिवाय जे जगतो त्याला गेम ऑफ कन्फ्युजन असं नाव मास्टर पल्लवींनी इथे दिलेलं आहे. हा गेम कन्फ्युजनचा तेव्हा संपतो जेव्हा आपण बाबाजींना सरेंडर करतो आणि त्यांच्या सोबत विश्वास ठेवून आपण त्यांच्या मार्गावरती चालायला सुरुवात करतो. आपण इथे थांबूयात आणि पुढे आहे याच्यामध्ये आपल्याला इन शॉर्ट काय लक्षात आलं की आपल्याला आपण जेवढे रेडी असू, सगळ्यात मेन टेकअवे हा की ह्या सगळ्यातनं की माझी इच्छा होती, मला ते त्यांच्याबरोबर त्यांना पाहायची, त्यांना त्यांची ऊर्जा अनुभव करायची इच्छा होती आणि तशी मी ती मग आता ते हिमालय वगैरे असं धरून चाला की ती स्थानाचं पण महत्व होतं. पण मेन हे आहे की वेन यू आर रेडी टू वर्क विथ हिम, तुमचा आतला रेडीनेस जास्त महत्वाचा आहे आणि जो तुम्हाला या बाबाजींशी वार्तालाप करण्याच्या मार्गावरती पुढे नेऊ शकतो. तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना, आम्ही पण त्याच्यामध्ये आहोत. सो तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही फार पेशंटली ऐकलत आणि मुळात मला हा चान्स मिळणं की हे असं सगळं ज्ञान पोचवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळणं, मी खरंच काल पण विपुलाताईंना हा मेसेज पाठवला होता की तुम्ही जेवढे थँक्यू मला म्हणताय ना त्याच्यापेक्षा मी तुम्हाला थँक्यू म्हणते की हे ज्ञान देण्यासाठी घेण्यासाठीचा रेडीनेस अगेन आपल्या सगळ्यांचा तो आहे, घेण्यासाठीचा रेडीनेस आहे आणि त्यामुळे ऐकणारे सोल्स ऐकणाऱ्या एनर्जीज इतक्या तयार आहेत म्हणून तर एवढं सगळं ज्ञान पुढे येतंय आणि ते मांडण्यासारखा हा प्लॅटफॉर्म मला मिळाला त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खरं तर कौतुक आणि धन्यवाद आणि विपुलाताईंचे पण धन्यवाद की काय त्यांना ते सुचलं असेल आणि ते स्वाध्यायाबद्दल त्यांच्या मनात किंवा डोक्यात झालं असेल, पण ते खूप वेगळ्या पद्धतीने मला स्वतःला प्रगल्भ करताय. एक एक जसं जसं सेशन होतंय खूप छान मला सॅटिस्फॅक्शन येते की एवढं जे काही अभ्यास झाला तो कशासाठी झाला आणि त्याचं काय आता त्याचे परिणाम पाहते की नुसतंच अभ्यास नाही, तो खरंच शेअर पण केलं जातंय. सो तुम्हा सगळ्यांना खरंच खरंच मनापासून अगदी धन्यवाद की तुम्ही तयार आहात या ज्ञानासाठी. थँक्यू. ओव्हर टू विपुलाताई. थँक्यू शिल्पीताई. तुमच्या ज्ञानाची गरज होती आम्हाला म्हणूनच ते तुमच्यापर्यंत राहिलं असतं तर एक आम्ही सगळेजण त्या ज्ञानाला मुकलो असतो आणि ते बाहेर येणं फार गरजेचं आहे. तुम्हालाही माहिती कसा त्रास होतो, नाहीतर ते आपल्याकडे सगळं आहे पण आपण ते देऊ शकत नाही आहोत. आणि जेव्हा मी युनिफाईडसाठी खरं तर बाबाजींना प्रार्थना करत होते की अशी एक टीम आमची होऊ दे मराठीमध्ये, कारण बाकी सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर इंग्लिश, हिंदी, तेलुगू वगैरे सगळीकडेच युनिफाईड मध्ये मस्त टीम सुरू आहे, त्यांचं छान त्यांचे सेशन सुरू आहेत. फक्त मराठीमध्ये तशी टीम नव्हती. त्यामुळे मी जसं जसं मार्चपासून सुरू केलंय तर आय डोंट वॉन्ट टू बी द ओन्ली पर्सन जे युनिफाईड करताय किंवा ते पोहोचवतंय काम. तर त्यामुळे बाबाजींना म्हणत होते मला टीम पाहिजे बाबाजी, तर आम्ही हे काम अतिशय सुंदरपणे अजून करू आणि त्या पद्धतीने तुम्ही मास्टर अशी एक टीम द्या आणि त्यासाठी तसे तुम्ही स्वाध्यायासाठी म्हणून इथे आलात, पण तुमचं कार्य वेगळंच आहे. म्हणजे येणाऱ्या काळात कळेल आपल्याला. तर मला आज ह्या पुस्तकातून ना खूप 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 गोष्टी, बरं झालं मी हे पुस्तक नाही वाचलं. कारण म्हणतात ना, की तुम्हाला अज्ञान असणं पण गरजेचं आहे बऱ्याचदा. कारण तुम्ही मग ते अनुभव करता. तुम्ही जर पुस्तकं वाचली, ते ज्ञान घेतलं, तर कदाचित तुम्हाला तो आनंद मिळत नाही अनुभव करण्याचा. तर माझ्याबरोबर असं झालं, की मी पहिल्यांदा प्रॅक्टिकल केलं आणि आता मी थेअरी करते त्याची.
सो पहिल्यांदा मी सगळे अनुभव घेतले आणि आता ह्या पुस्तकातून मला कळते, की ह्याला हे म्हणायचं किंवा हे असं होतं, काय होतं. कारण अज्ञान होतं डोक्यामध्ये. फक्त ती एनर्जी फील करत होते आणि बऱ्याचदा स्वतःला दोष पण दिला. व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर, की हे कशाला मी बोलले असं? काय मला पडलं होतं? किंवा हे का होतंय? असं का होतंय असं? पण त्याची उत्तरं युनिफाईडच्या दरम्यान आपोआपच मला मिळत गेली. स्वप्नांच्या म्हणा किंवा आणि या पुस्तकातून आत्ता तुम्ही जे आज बोललात किंवा कालपासून जे त्यातून बऱ्याचशा गोष्टी कळतात. कारण आय-टी बॅकग्राऊंडमध्ये कधीही या ध्यान म्हणजे काय 2-4 वर्षापूर्वी माहीत पण नव्हतं. त्यामुळे अजिबात अभ्यास नव्हता या गोष्टींचा. पण आता असं झालं, की अचानक समुद्रात उडी पडली असं वाटतंय आणि आता काय-काय येतंय आपल्याजवळ त्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात हे माहीत नाहीये. तर ते मात्र आता पुस्तकाच्या माध्यमातून समजतंय, की हे असं-असं इतरांबरोबर हे असे अनुभव आलेत. म्हणूनच पितामहा पत्रीजी नेहमी पुस्तक वाचनावर भर द्यायचे, की तुम्ही बाकीच्यांचे पण अनुभव जेव्हा ऐकता जसं मास्टर पल्लवींचा आहे, तेव्हा आपल्याला कळतं, की कसा उलगडत गेला त्यांचा प्रवास आणि मग आपल्या आयुष्यातले पण प्रसंग आपण त्याला रिलेट करायला लागतो. सो मला आज खूप प्रकर्षाने जाणवते, की माझ्याबरोबर ज्या-ज्या गोष्टी घडल्यात त्यांचे अर्थ मला आत्ता-आत्ता समजतायत या पुस्तकातून आणि हे सगळं श्रेय तुम्हाला आहे, की तुम्ही जर हे सगळं स्वतःपाशी घेऊन बसला असतात, तर माहीत नाही. माझ्यासारख्या अनेक जणांना हे कधीच कळलं नसते, की त्यांच्यासोबत होतंय काय. तर नाही जसं तुम्ही म्हणालात ना, ही आपण दोघीच म्हणा किंवा अजून असे ठराविकच नाही. तर प्रत्येकाच्या बरोबर हे घडतंय. पण त्यांना माहीत नाहीये, की आपल्यासोबत असं काही होतंय आणि जेव्हा हे असं ऐकतो, तेव्हा प्रत्येकाला आता लक्षात येईल, की आपण किती दिव्य आणि ईश्वरी आहोत आणि आपल्यासोबतही हे मास्टर कुठल्या-कुठल्या लेव्हलनी, कशा-कशा पद्धतीने जोडलेले आहेत. तो अवेअरनेस आपल्याला ह्या अनुभवातनं समजायला लागलं, हे सगळं उलगडतंय. त्यासाठी मी खरं तर बाबाजींचे आभार मानते, की घाई न करता मी हे म्हणजे काय आहे, मी कधीच ती घाई नाही केली. ही बरीचशी उत्तरं मी ठरवते, की जेव्हा ते द्यायचं त्यांना देईल. तेवढा एक माझ्यात चांगला गुण आहे, की जो मी थांबते थोडा वेळ पेशंटली. तर ते मला आज बरीचशी उत्तरं ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मिळतात, की हां, हे का झालं, कशासाठी झालं? कारण जे तुम्ही म्हणालात ना, की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बाबाजी आहेत. तर एक मध्येच मला एक एक असं म्हणू शकता, की खूप जास्त एनर्जी जाणवली त्या दिवशी आणि मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. आणि सकाळी उशिरा उठले आणि अचानकच मी तो व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मी हे बोलले, की तुम्हाला असं वाटत असेल, की मला काही माहीत नाहीये, मी नवीन आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांच्या आतमध्ये बाबाजी आहेत आणि जे तुम्हाला असं वाटतं ना, की माझ्यात तो अंश आहे का नाही किंवा असं, तर ते असं अजिबात नाहीये. प्रत्येकाच्या आतमध्ये ते मास्टर असतात. अंश रूपाने ते पार्टिकल्सनी म्हणजे ते काम करत असतात. तर स्वतःला तुम्ही तर असं बराच मी अर्धा तासाचं बडबड त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये केली. आणि नंतर मीच ऐकल्यानंतर मला समजलं की हे काय मेसेजेस दिले गेले वगैरे काय असतील ते. पण आज त्याचे खूप संदर्भ लागले आणि बरं झालं, की मी हे पुस्तक पुन्हा असं वाटतं, की ते तुमच्याच मुखातून ऐकण्यात जे मिळतंय ना, ते मी वाचलं असतं तर मला पण एवढं डीपमध्ये कळलं नसतं. तुम्ही एक-एक शब्द त्याचा व्यवस्थित अर्थ उलगडून व्यवस्थित सांगतायत सगळं. तर हे आमचं भाग्य, की तुम्ही इथं आलात आणि हे सगळं आम्हाला पुस्तक सांगताय व्यवस्थित, की अगदी महायोगीचा पण अर्थ तुम्ही एवढा सुंदर सांगितला, की आम्ही कधी विचार पण केला नसता, की त्या शब्दाला एवढा अर्थ आहे, एवढं त्याचा संदर्भ तुम्ही देताय श्रुतीताई. तुमचं ज्ञान खरंच सलाम आणि प्रणाम आहे तुमच्या ह्याला आणि किती दिवस तुम्ही हे लपून म्हणजे आतमध्ये राहिलं आणि तुम्हाला काय होत असेल, ह्याची मला कल्पना येते, की जेव्हा आपल्याकडे ते पोटेन्शियल असतं, आपल्याकडे ते असतं, पण ते आपण व्यक्त नाही योग्य वेळ म्हणतो ना डिव्हाइन टाईम. तर तो टाईम किती गरजेचा असतो, हे मला समजतंय. त्यामुळं मी खरंच तुमचे तर खूप आभार मानते. बाबाजींचे आभार आहेत, की अशा दिव्य आणि अतिशय मॅजिकल मीटिंग नाही, आमचा मॅजिकल जर्नी सुरू आहे आपल्या सगळ्यांचा. अशा प्रवासामध्ये आपण आहोत. आज भरून येते मला खरंच खूप थोडं इमोशनल व्हायला होते, की इतकं सुंदर कुठून कुठे आणून बसवलंय आपल्या सगळ्यांना. सो बस थँक तुमचे खूप आभार आहेत. कुणी असेल बोला प्लीज तुम्हाला कुणाला काय बोलायचंय, काय व्यक्त करायचंय? रजनीताईंनी लिहिलंय धन्यवाद श्रुतीताई. कुणी हात रेज केलाय का आत्ता? मी बोलू का माझ्यासाठी? हो, विभूती बोला. अ, सगळ्यांना आत्मवंदन.
श्रुतीताई खूप छान सांगत आहात तुम्ही. एक नवीन कल्पना आम्हाला काय खरंच यातलं काहीही माहीत नव्हतं. अगदी अज्ञानी होतो मी. याच्यातल्या खूप माहिती आणि खूप कल्पना आम्हाला कळल्या. ते सूर्यावरचे राहणारे लोकं इजिप्तशी संबंध आहे. त्याचं नाव रा वगैरे आहे. हे फार भारी वाटलं एकदम. त्यानंतर तुम्ही ते आपण आपले काय ब्लूप्रिंट घेऊन येतो. मग तुम्ही ते चित्रगुप्तचा गुप्त चित्र केलात. ते पण एक छान होतं. आणि त्याच्यानंतर शुभ कार्य, अशुभ कार्य म्हणजे आपण जे काही कर्म करतो आहे, त्या कर्मामुळे इतरांचं काही नुकसान होत नाही ना, हे पाहून कर्म करणं म्हणजे ते शुभ कार्य असंच असावं, असं मला वाटतं. त्यानंतर आपण आपली जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि आपण अ, भीती काढून टाकली पाहिजे. म्हणजे आपण रेडी आहोत. हे सांगणं म्हणजे स्वतःला हे समजावून सांगितल्यानंतर आपण तयार होऊ शकतो, असं थोडंसं वाटलं. आणि तुमचं त्या कर्दळीवनातलं आजोबांची मला भीती वाटणारे पण बाबाजी आले, ते एक अंगावर काटा आला ते ऐकून खरं सांगायचं म्हणजे. त्यानंतर आपली ही सुरुवातच झाली पल्लवीताईंची हो ना? हो, मास्टर पल्लवींची गोष्ट सुरू झाली. म्हणजे आपण किती त्या सुद्धा किती तयार होत्या, की मला हे आणि त्या स्त्री ज्या कोण आलेल्या होत्या अ, अ, त्यानंतर तुम्ही ते अगस्ती ऋषींच्याकडनं 18 सिद्धयोगी वगैरे त्याचं पण तुम्ही सांगितलंत. त्याचाही खुलासा आम्हाला आज खरंच झाला, की असे पण सिद्ध लोकं असतात. अ, अ, माहीत नव्हतं हे सगळं काही. त्यामुळे आमच्यासाठी हे सगळं नवीन आहे. आणि मला एक जरा विचारायचं होतं म्हणजे आता आमच्या विपुलताई आहेत ना, त्या रोज शिकवतात ना, त्यावेळेला मला तर असं वाटतं त्यांना काहीतरी ते सांगतात बाबाजी आणि ते आमच्याशी बोलतात. असं आम्हाला घडतं. आणि तुम्ही शिक्षक आणि तुमचे अनुभव आणि त्यातनं जे काही चॅनलिंग तुम्हाला झालेलं त्याचा अनुभव आम्हाला आला. फक्त मला एक विचारायचं होतं, ते 2% काय कळलं नाही ते मला. अस्तित्वाला आपल्याला मृत्यूला ओके आणि 98% ते काही थोडा कन्सेप्ट नाही जरा कळला मला. आपण युनिफाईडमध्ये ना हायर सेल्फ आणि लोअर सेल्फ बद्दल आपल्याला बाबाजींनी शिकवलंय. याच्यामध्ये थोडं गीतेचा संदर्भ देऊन सांगितलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं, की आपण शरीरामध्ये जे आहोत, आपलं शरीर, आपलं नाव, आपण अमुक-अमुक लोकांचे नातेवाईक किंवा हे माझे नातेवाईक, ही आपली अक्षरशः 2% ओळख झाली. आपला जो काय म्हणूयात आपण विज्ञानमय कोशाच्या पलीकडे जो आनंदमय कोशामध्ये जीवात्मा शिवात्मा हा शब्द प्रत्येकाला माहिती आहे माझ्या मते, की जीवात्मा असतो, शिवात्मा असतो. जीवात्मा जो शरीरामध्ये राहत असतो, वागत असतो, वावरत असतो, कार्य करत असतो आणि शिवात्मा म्हणून एक असतो जो आतमध्ये फक्त साक्षी रूपाने असतो. हे असे कठीण शब्द वापरले की आपल्याला कळत नाही. तो जो आतमध्ये त्या वैश्विक चैतन्याची जी ऊर्जा ज्याला आपण आत्मा म्हणतो, तो आपल्या आतमध्ये त्या काय म्हणूयात आनंदमय कोशामध्ये एक्झिस्ट करतो, अस्तित्वात असतो. आपण त्याच्याशी कनेक्टेडच नसतो. कारण आपण मनोमय कोशाच्या पलीकडे मनाप्रमाणे मन जसं चालवतं तसं आपण चालतो. मनाला वाटलं आपल्याला असं वाटतं, की ते माझ्या मनात जे काही विचार येतायत हे खूप बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात. कारण हा पॉइंट माझा संध्याकाळी आला होता, जो माझ्याकडनं पूर्ण सेशनमध्ये मिस आउट झाला. बाबाजींना किती काळजी असते बघा. हा पॉइंट मिस आउट होऊ द्यायचा नव्हता. तो पॉइंट असा होता, की आपल्याला कार्टूनमध्ये असं 2 बाजूला 2 आकृत्या दाखवलेल्या असतात बघा. एक लाल रंगाची असते रागावलेली. तो त्या व्यक्तीला कार्टूनमध्ये रागाचे सगळे भावना देत असतो आणि एक बाजूला पांढरी अशी फेरीसारखी, परीसारखी आकृती असते, जी त्याला चांगले विचार देत असते. हे जे कार्टूनमध्ये दाखवलं जातं ना, ते खरं तर खरं असतं आपल्याही बाबतीत. कारण आपण युनिफाईडमध्ये ते पाहिलेलं आहे, की आपल्याला विचार दिले जातात. आपल्यामध्येच ते विचार असतात. आपल्याच विचारांचा तो भाग आहे, असं नाही. पण आपल्याला काय झालंय, या सगळ्या ज्ञानापासून तोडल्यामुळे आपल्या मनात आलेले विचार हे फक्त आपलेच आहेत, असं वाटतं. त्यामुळे आपलं अस्तित्व आपण आपल्या विचारांना घट्ट धरून आपल्या शरीरापुरतं आणि आपल्या शारीरिक जी काही ओळख आहे त्याच्यापुरतं मानतो. आपलं अस्तित्व त्याच्या पलीकडे आहे. आपण आत्मा या अवस्थेवरती आलो जेव्हा ओळखीमध्ये, जे अर्जुनाचं झालं,
की जेव्हा तो शरीरातनं विचार करतोय तेव्हा समोरचे जे नातेवाईक आहेत त्यांना मारणं पाप आहे. पण जेव्हा तो आत्मा या लेव्हलवरती स्वतःची ओळख नेतो त्यावेळेला म्हणजे महाभारताचं युद्ध हे द्रौपदी वस्त्रहरणामुळे झालेलंच नाही. हे आयडेंटिटी क्रायसिसमुळे झालेलं युद्ध आहे. अर्जुनानी स्वतःची ओळख 2% शारीरिक अस्तित्व मान्य केलं म्हणून त्याला त्याचे नातेवाईक त्याच्या नातेवाईकांना इजा पोहोचणारे वगैरे असं त्याच्या मनामध्ये आलं. पण कृष्णाने काय केलं एक्झॅक्टली त्या मोमेंटला ना त्याचा चेहरा वळवला आणि त्याची पाठ त्याच्या कुटुंबाकडे झाली आणि त्याचा चेहरा त्या सगळ्या नागरिकांकडे झाला जे त्याच्यावरती डिपेंडंट आहेत की तू जर ह्या राजाला आमच्या राज्यावरनं बाजूला केलंस तर आम्हाला चांगले दिवस येतील याच्यासाठी वाट बघत होते. पण जेव्हा आपण आपलं शरीर, आपली माणसं, आपलं अस्तित्व, आपलं ओळख, आपलं नाव ह्याच्यावरनं जेव्हा आपण ऑपरेट करतो तेव्हा आपण फार छोटेसे असतो. आपण त्या आत्म्याशी, आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होऊन जेव्हा आपली ओळख बघतो की आपण कोण आहोत. मी ईश्वरी गुणांमध्ये ईश्वराने मला त्याच्या प्रेमापासून आणि प्रकाशापासून निर्माण केलेलं आहे. ही आपली मूळ ओळख आहे. आपण आलोच तिकडून आहोत. जेव्हा आपण या ओळखीवरती येतो ती असते आपली उरलेली 98% ओळख हायर सेल्फ आणि 2% म्हणजे ही शरीराची ओळख. हे टक्केवारी फार सिरियसली घेऊ नका. पण कन्सेप्ट अशी की आपण छोटस अस्तित्व, आपण प्रचंड आहोत. हिमनगाचे शिखर युनिफाईड मध्ये बाबाजींनी जे सांगितलं ते की आपण जे स्वतःला समजतो ते हिमनगाचे शिखर आहे आणि जे हायर सेल्फ जे दिसतच नाहीये तो आहे हायर सेल्फ. पण ती सुद्धा आपलीच ओळख आहे. असा तो 2% आणि 98% मी ते मला समजायला सोपं म्हणून मी तसं करते की आपलं शरीर आणि शरीराची आयडेंटिटी शारीरिक 2% लोअर सेल्फ आणि 98% इज आवर हायर सेल्फ. सो साधारण 3ऱ्या-4थ्या मजल्यावरनं आपल्या सगळ्या आपण काय करतोय त्या ऍक्शनकडे बघत असतो, आपल्याला मार्गदर्शन देत असतो, आपल्या आतमध्ये तसे विचार प्रकट करत असतो. जसं मी मगाशी सांगितलं दोन्ही बाजूला दोन्ही पद्धतीचे विचार देणारे असतात. आपल्याला हायर सेल्फ कडनं पण विचार येत असतात. आपण निवडतो, आपण कुठल्या विचारांना निवडतो ते युनिफाईडने आपल्याला शिकवलं की आपण ईश्वरी प्रतिमेत बनलेलो आहोत आणि ईश्वराचे गुण आपल्यामध्ये आहेत. सो आपण इव्हन हायर सेल्फला सांगतो पण की दिवसभर मला माझ्या ईश्वरी गुणांमध्ये ठेव. हे वाक्य मला विपुलाताईंचं इतकं आवडलं ना की म्हणजे काय हवं ना एखाद्या माणसाला अजून की जर आपण असं राहू शकलो तर नथिंग लाईक दॅट. मला असं वाटतं की मीराताई तुम्हाला हो, उत्तर हो, हो. खूप खूप छान एक्सप्लेन केलं. एकदम मस्त. थँक्यू बढिया. थँक्यू थँक्यू थँक यू. धन्यवाद. आत्मवंदन. प्रेम. ह्याच्यामध्ये थोडक्यात आपण असं पण म्हणू शकतो ना की श्रुतीताई की आपलं सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड आपलं अगदी कमी 2-5% ऍक्टिव्ह असतं ज्याच्यावर आपण काम करतो. कॉन्शियसली जागृत मन आणि सबकॉन्शियस जे आहे ते 95% असं आपण म्हणू शकतो. सो हे थोडक्यात जे श्रुतीताई सांगतायत लोअर सेल्फ आणि हायर सेल्फ जे आपण युनिफाईड मध्ये बघतोय. तर हे आपला हायर सेल्फ म्हणजे पण सबकॉन्शियसचा एक पार्ट आहे. आपलं सबकॉन्शियस इतकं वास्ट आहे की आपण त्याला हायर सेल्फला आपण सबकॉन्शियस पण नाही म्हणू शकत. तो त्याचा एक पार्ट आहे. पण जे 5% 2% जे काही असेल पर्सेंटेज म्हणजे कमी प्रमाणामध्ये आपण फक्त ह्या जगात, ह्या मनावर जगतो. आणि जे सबकॉन्शियस आहे अवचेतन मन जे खूप खूप आपल्या कल्पनेपेक्षा पण ते हिमनगाचा खालचं जे सांगितलं गेलं उदाहरण ते म्हणजे आपलं सबकॉन्शियस आहे, अवचेतन आहे, ज्याची शक्ती अगाध आहे. म्हणजे ते आपण इमॅजिनच नाही करू शकत. ती 95% किंवा 98% जसं श्रुतीताई म्हणतात. तर लिमिटेड सेन्सेस म्हणजे तेच सांगितलं त्यांनी. तर ह्याला आपण जागृत मन आणि अवचेतन, सुप्त मन असं पण पर्सेंटेज देऊ शकतो. म्हणजे तेच सांगू शकतो त्या उदाहरणामध्ये. राईट श्रुतीताई? श्रुतीताई लिव्ह झाल्या का मीटिंग मधून? नाही आहे. मी फक्त थंब केलं होतं. ओके ओके. बरोबर. हा. अजून कुणाला आहे काही बोलायचं? मेघाताई थँक्यू. कुणाला अजून काही बोलायचं? उद्याचा एक अजून आपलं सेशन आहे ताईंचं. तर ताई अजून बोलू का मी? मला बोलायचं थोडं. येस बोला ना. हो.
तुमचे आणि श्रुताईंचे खूप खूप तुम्हाला धन्यवाद. मी मेधाशी नेहमी माझं तिचं बोलणं होत असतं आणि मेधामुळे खरं मी युनिफाईडशी जोडली गेली, त्यामुळे तिचेही खूप खूप आभार आहेत. नाही तर मी या सगळ्याला या ज्ञानाला मुकले असते, मला हे काही मिळालं नसतं. तुमच्या दोघींचे खूप धन्यवाद. आणि आज जे श्रुतीताईंनी सांगितलं त्यामुळे मी 3 महिन्यापूर्वीच बाबाजींच्या केवला जाऊन आले ना, तो प्रसंग सगळा आज माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्या केवमध्ये गेलेले आणि त्या योगदा सत्संग सोसायटीच्या इथे पण मी बसले होते, तेव्हा अक्षरशः मला अगदी एक डिव्हाइन स्पर्श इतका जाणवला की मी पूर्ण एवढं चढून गेले. ते मला तो आर्थरायटिसचा वगैरे त्रास आहे, सांधेदुखी. तर पण तिथे बसले मी, तेव्हा मी विसरूनच गेले मी कुठे आहे ते. इतकं छान ध्यान लागलं माझं आणि मला एक असा दिव्य स्पर्श असा जाणवला की ज्याच्याने मी पूर्ण हीलच झाले. असं वाटलं इथून मी बाहेरच पडूच नाही. जेव्हा सगळ्यांचा आवाज चला चला खाली उतरायचं, तेव्हाच मी बाहेर पडले त्यातून, ध्यानातून. तर खूप छान अनुभव, म्हणजे आज मी तो पूर्ण परत एक्सपिरियन्स केला तुमचं सगळं ऐकल्यावर. आज बाबाजींचं वाव आठ. वाव स्मिताबाई, थँक्यू सो मच. किती सुंदर. कधी खूप गेलेलात तुम्ही? मी आता मे एंडला गेले होते. ह्या मे वर्षी जूनच्या मध्ये? बर. हो, 3 पूर्वीच. अरे वा वा वा, खूप छान. थँक्यू. मी पुरत आहे, आपल्याला जायचंय ना. येस, मेघाताई, जायचंय आपल्याला. येस, आपण दावा करू आणि स्वीकार करू सगळे मिळून, निर्मितीचं सूत्र बनवू आणि नक्की मग उनका बुलावा आएगा तो हम चले जाएंगे. इथं अमित दादांनी लिहिलंय, आत्मवंदन श्रुती, याचसाठी बाबाजींनी तुझा अभ्यास आधीच करून घेतलाय. इट्स अ प्लॅन जर्नी. आय एम प्राऊड ऑफ यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड लाईट. थँक्स. 2% आणि 98% एक्सप्लेनेशन ऑफ थॉट्स. ग्रेट गोईंग. ते जे काही तुम्ही सांगितलं त्याबद्दल. श्रुती अमित कोण आहेत? बरोबर कळलं तुम्हाला, मिस करत नव्हते. ओके. सो अमित दादा श्रुती त्यांचे हस्बंड आहेत आणि त्यांनी इथं येऊन मस्तपैकी कमेंट दिलेली आहे. आणि आपल्या हस्बंड कडून जेव्हा कमेंट मिळते ती सगळ्यात जास्त सुंदर असते. कारण आत्ताच दीप्ती मॅमचं एक सेशन झालं ह्याच्यावरचं, तत्वमसीचं. ते मी शेअर करेन. आज जे श्रुती त्यांनी एक पॉइंट आपल्या समोर सांगितलाय, कर्म. तर हे आपण थर्ड डायमेन्शन मध्ये कर्माला फार घाबरू नयेत. कर्म कर्म कर्म. तर जेव्हा मी एकदा ऑफिसमधून आले होते आणि तेव्हा मला हे माहित नव्हतं, हे सगळं थर्ड डायमेन्शन, फिफ्थ डायमेन्शन. त्या दिवशी मी ऑफिसमधून घरी आले आणि खूप रागराग केला. उगाचच असंच रागराग केला की म्हणलं मी नाही मानणार ह्या कर्मा बिरमाला. म्हणले काय कर्म कर्म लावलंय तुम्ही, असं वगैरे मी स्वतःशीच बोलत होते आणि चिडचिड करत होते. आणि मग त्यावेळेस मी म्हणलं की जे कोणी आहे ना, म्हणलं ईश्वरी शक्ती, मी आत्ता डिक्लेअर करते म्हणलं, मी ह्याच्या पुढे कर्म मानणारच नाही म्हणलं. कारण रस्त्यावर लोक मुंग्यासारखी दिसतायत म्हणलं, कुणाला काय आठवत नाहीये पूर्वजन्मातलं, मग आम्ही का आत्ता कर्म फेडत बसायची पूर्वजन्मातली. तर ह्याला माझा पूर्ण विरोध आहे. असं मी माझ्या आतून तो खूप खूप तीव्र असा एक भाव व्यक्त झाला. इतकं की मी खूप रागाने घरामध्ये फर्निचर आपटापटी केली. एवढा मला तो राग संताप होत होता, माहित नाही का असं झालं. आणि त्याच्यानंतरच आपले पिरॅमिड मास्टर्स कडून मला ते समजलं की कर्म वगैरे काही जे आहे ग्रीड, ते 5व्या डायमेन्शन मध्ये नाहीये, संपलंय. मग हेही मला कळेना परत ह्याचा अर्थ काय. मग त्याच्यावर मी स्टडी सुरू केल्यावर मग मला त्या गोष्टी उलगडत गेल्या. आणि तेव्हा ऑलरेडी मी युनिफाईड माझं हे झालेलं होतं. पण मला हे थोडासा तो एक इमोशनल म्हणजे हे झालेलं मला, की समजत नव्हतं की का कर्म मानायचं वगैरे. आणि त्यानंतर आत्ताचे जे मला वाटतं कालचंच जे तत्वमसीचं सत्र होतं, त्यामध्ये पण दीप्ती मॅमनी याबद्दल बोललेल्या आहेत त्या, की कसं आपण कर्माचा कन्सेप्ट आपल्याला सांगितला जातो, अडकवलं जातं. आपण पुन्हा-पुन्हा त्या सायकलमध्ये थांबतो, की आज हे कर्म केलं त्याचं तुम्ही पुन्हा फेडा, पुढच्या जन्मामध्ये या. मग हे कशासाठी कर्माची आपल्याला सायकल दिली जाते, तर पुन्हा-पुन्हा तुम्ही जन्म घ्यावेत आणि जन्म घेऊन तुम्ही असेच ह्युमन एक्सपिरियन्सेस अनुभव घेत राहावं. मगच आपल्याला कळेल ना अनेक जन्मानंतर, की आपण काय करतो हे वगैरे. जसं भगवद्गीतेमध्ये आहे किंवा जसं अनेक जण सांगतात. तर हे त्याच्यासाठीच आपल्याला दिलेली सायकल आहे. पण जेव्हा आपण 5व्या डायमेन्शन्स बद्दल बोलतो, उच्च आयामांबद्दल बोलतो, तिथं कर्म नाहीयेत. जसं आता श्रुती ते म्हणत होत्या ना, शुभ आणि अशुभ कर्म जे काही आहे, म्हणजे की माझ्यामुळं कुणाला त्रास होतोय का? हेच फक्त बघितलं जातं. तुम्ही मग इतक्या लेव्हलला जाऊन हे कर्म, त्या कर्माची बंधनं सगळी ग्रीड तुटलेलं आहे. सगळ्यात त्या जाळ्यातनं आपण बाहेर आलेलो आहे. तर थोडं समजून घ्यायला ते आहे. त्याच्यावर आपण नक्कीच एक वेगळं असं सत्र श्रुती त्यांना सांगू घ्यायला.
कारण खूप छान मी त्यांनी ते आत्ताच सांगितलं तो पॉइंट. मी आत्ताच सांगू का थोडं त्याच्याबद्दल, कारण ही कन्सेप्ट ना थोडी चुकीच्या पद्धतीने लक्षात आली असं मला वाटतं. शुभ कर्म ते जे केल्याने आपला कॉन्शियसनेस कमी नाही होत, हम्म. आणि अशुभ कर्म ते जे काम केल्याने आपला कॉन्शियसनेस कमी होतो. कॉन्शियसनेस म्हणजे आपली जाणीव म्हणजे काय, आपली चेतनेची पातळी असते. आता एक एक्झाम्पल देते, जे अगदी टिपिकल आहे, की एखादी घरातली गृहिणी आहे, तिला काहीतरी रिच्युअल्स असतात, आपल्या परंपरा असतात, रूढी असतात, म्हणून काही अतिरिक्त काम पडतंय त्या व्यक्तीवरती. आता ती प्रेशर मध्ये काम करते, शी इज नॉट हॅपी इन दॅट, कारण जे काही पडतंय ते तिच्या अंगावरती पडतंय. जरी ती ते रिच्युअलचा भाग बनतीये, तरी सुद्धा आपल्याला असं सांगितलं जातं ना, रिच्युअल्स हे एक चांगलं काम असतं, पुण्य केलेलं पुण्य केल्याचं फळ मिळतं वगैरे वगैरे. पण ते आपल्यापैकी अनेक स्त्रियांनी हा अनुभव कधी ना कधीतरी घेतलेला असतो, की हे रिच्युअल्स फॉलो करताना मरण किती होतं, शब्दशः ऊर्जा आपली किती कमी होत जाते, किती चिडचिड होते, अनेकदा करायचंच नसतं पण सरळ सांगता येत नाही म्हणून आपण प्रेशर मध्ये करत जातो. आता ह्याच्यामध्ये ना दिसताना काय दिसतंय, की नाही तुम्ही पुण्य केलं, पण त्यावेळेला वैताग, चिडचिड, दुसऱ्याला सेल्फ टॉक मध्ये तर आपण दुसऱ्याबद्दल वाईटच बोलत असतो ना, यांना काही लक्षात येतं का, यांना काही कळत नाही का, याने असं माझ्यावरती हे सगळं पडतं, ते सगळं पडतं. तो सेल्फ टॉकची क्वालिटी काय जाते ज्या वेळेला आपण हे सगळं करत असताना, जर ती खालची जाते, आपल्याला लोअर इमोशन्स येतात, निगेटिव्ह इमोशन्स येतात, दुःख, राग, चीड, भय जे काही आहे, आपली चेतनेची पातळी जर कमी होत असेल आपण केलेल्या कामामुळे, तर त्याला आपण म्हणतो अशुभ कर्म. आणि चेतनेची पातळी आपली स्वतःची, इट इज म्हणजे ऑल अबाउट अस, हे केल्याने माझ्या चक्रांमध्ये कुठले इमोशन्स अडकून नाही ना पडत. चुकीचे, निगेटिव्ह, वाईट विचार जे असतात, भावना ज्या असतात, ते चक्रांमध्ये गाठी निर्माण करतात. त्या गाठी सोडत सोडत आपल्याला वरती जायचं असतं कुंडलिनीला घेऊन. याच्यावरती आपण नंतर बोलूयात, पण ती कन्सेप्ट करंटली एवढीच सांगते, की शुभ कर्म म्हणजे अशी ऍक्शन जी केल्याने माझ्या चेतनेची पातळी वाढते. मेडिटेशन करतोय आपण, युनिफाईड मधनं प्रेम प्रकाश पाठवतोय, काहीही परिस्थिती झाल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला आपण तो सत्यासहित क्षमा करणे हा धडा तर इतका एक्सलंट आहे ना, की तो पूर्ण म्हणजे फॉरगिव्हनेसची कन्सेप्टच बदलून टाकलेली आहे त्या धड्याने ऍक्च्युली. सो ह्याच्यामधनं आपण काय करतो, की ज्या मोमेंटला आपल्याला असं वाटतं, की आपण चिडचिड करणार, आपल्याला राग येणार, फ्रस्ट्रेशन येणार, त्या क्षणी आपल्याला युनिफाईड वरती आणतं. हे चुझिंग युनिफाईड थॉट्स हे तुमच्या चेतनेला वर आणतात. सो ते झालं पुण्यकर्म. आणि बीइंग इन दोज लोअर इमोशन्स हे तुमच्या चेतनेला खाली नेतं. मग तुम्ही ऍक्शन कुठलीही करा, पण तुमच्या चेतनेमध्ये कुठले इमोशन्स येत आहेत हे जास्त महत्वाचे. तुम्हाला जर ते ऍक्शन करायचेच आहे, तर तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या विचारांना, आतल्या इनर वर्ल्ड आपलं हील झालं पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे. आणि ज्या कामाने ते आपली ऊर्जा वाढते, ती कामं सगळी शुभ कर्म, आणि ज्या कामाने ती कमी होते ते सगळे अशुभ कर्म. असा तो एक थोडासा कन्सेप्ट आहे. थोडक्यात आपण आनंदी असतो ज्या वेळेला आतून आनंद फील करतो, ती स्थिती जी आहे ती कॉन्स्टंट राहिली तर आपल्याकडनं शुभकर्म होतात. ज्या वेळेला आपल्याला आपल्या मनाविरुद्ध आपण दुसऱ्या कोणासाठी तरी मनात नाहीये पण त्यांच्यासाठी हो हो करत आतमध्ये सप्रेस करत स्वतःला हे करत ती कर्म करतो ती अशुभ. मग त्याच्यामध्ये ते पण आलं ना, दुसऱ्याला त्रास देताना आपल्याला थोडीच आनंद वाटत असतो. आपल्याला साहजिक आहे, दुःखच असतं, त्रासच असतं. तर असा त्याचा कॉन्सेप्ट आहे आणि हेच हेच मला पण आवडतं, की हेच कर्म असलं पाहिजे. ना की तुम्ही हे केलं तर हे होईल, ते पाप, पुण्य वगैरे. त्यामुळेच त्या दिवशी माझी इतकी घुसमट झाली आणि त्याला पण कारण आहे, की ऑफिसवरून घरी येताना मी रस्त्यात काही गोष्टी बघितल्या, ज्यामुळे माझं मन एकदम उग्र झालं आणि घरी जाऊन तो संताप मी व्यक्त केला, की हे कशासाठी? कोणी आहे का उत्तर द्यायला? पण 4-5 दिवसात त्याची उत्तरं मिळत गेली आणि मग मला खूप मोठं रिअलायझेशन, खूप मोठा टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यात त्या त्या एका प्रसंगावरून आला, की 4-5 दिवसानंतर जे काही मला समजलं, त्यातून मी एका खूप मोठ्या सायकलमधून बाहेर पडले.
त्याला मी कर्म म्हणून हे केलं होतं. त्या खूप मोठ्या ह्याच्यातून तो माझ्यासाठी खूप रिअलायझेशन झालं त्या दिवशी. त्या गोष्टी समजल्या, की आपल्याला कसं अडकून ठेवलं गेलं हे ते वगैरे. ते बरंच झालं. पण ते म्हणून आता मला आठवलं यासाठी, की दीप्ती मॅमचा जो तत्वमसीचा आहे, त्यामध्ये पण ह्या बुधवारच्या ह्याच्यामध्ये त्या तेच बोलल्या, की कसं आपण कर्म. तर पुढच्या वरच्या डायमेन्शनमध्ये कर्म नाहीये. त्याचा अर्थ आपल्याला समजलं, की पाप पुण्याच्या पलीकडं जाऊन जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा फक्त आपल्या आनंदाचाच विषय आहे तिथं, प्रेमाचा आणि प्रकाशाचाच. मग तिथं कर्म वगैरे काही राहत नाही. हेच श्रुतीताई आज आपल्याला थोडं वेगळ्या ह्याच्यामध्ये सांगत होत्या. तर त्यामध्ये आम्ही सांगत हे होते, की त्यामध्ये दीप्ती मॅम असं एक बोलल्या, की आपण सगळ्यांबद्दल, बाहेरच्या लोकांबद्दल खूप छान करुणा ठेवतो, प्रेम ठेवतो. पण एक माणूस असा असतो आपल्या घरामधला, जो समोर आला, की कदाचित आपलं ते वागणं थोडं बदलतं आणि तो म्हणजे त्या म्हणत होत्या तुमचा पार्टनर, जीवनसाथी. तर जो कोणी असतो तो जेव्हा समोर येतो, तर कदाचित तुम्ही थोडे वेगळे त्या बाबतीत वागता. तर असं बऱ्याचदा होतं आणि मला हे सांगायचं ह्याच्यामुळे होतं, की अमित दादांनी जी कमेंट टाकली ना, सो आय एम सो हॅपी, की ते इथं येऊन छान तुम्हाला ह्याच्याबद्दल प्रोत्साहन देतायत. तुम्हाला याबद्दल अ, सगळ्यांसमोर तुमचं ते कौतुक करतायत. हे फार गरजेचं असतं, की आपल्या पार्टनर कडून सुद्धा ते अप्रिसिएशन मिळणं आणि त्याची हे मिळणं. तर मला माहीत नाही का एकदम ते आठवलं आणि मी हसले ते ऐकत असताना जेव्हा दीप्ती मॅम ते बोलत होत्या तेव्हा. आणि आता मी अमित दादांचे खास आभार व्यक्त करते, की तुम्ही इतकं छान कमेंट दिली श्रुतीताईंच्या कार्यासाठी. खरंच त्यांचं ऑलरेडी काम करून घेतलेलं आहे. त्यांच्याकडून सगळा त्यांचा तो अभ्यास करून घेतलेला आहे ह्याच वेळेसाठी, इथे येण्यासाठी, आम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी. तर तुमचे विशेष आभार आहेत, की तुम्ही त्यांच्यासोबत होता ह्या प्रवासामध्ये आणि आहात आत्ता पण त्यासाठी. तर अजून कोणाला काही बोलायचंय? माझ्या कुटुंबाचा मला फार सपोर्ट आहे. हे मी ऑन धिस नोट सांगायला मला आवडेल. कारण मी बसले ना अभ्यासाला, मी 4-4 तास उठत नाही. कारण मला सुचतच नाही. मला तेच इतकं आवडत असतं, की मी म्हणजे लोकांना असं "तू काय करतेस?" "अभ्यास." हे उत्तरच लोकांना या वयात माझं पटत नाही, की अभ्यास करते म्हणजे काय चालू आहे तुझं नेमकं, हे लोकांना लक्षात येत नाही. पण मला कुटुंबाकडनं खूप सपोर्ट आहे त्या बाबतीत. हे टाईम डेडिकेशन त्याच्याशिवाय शक्य नाही होत ते येस. कुठल्याही करेक्ट आहे. स्त्रीला. खरंय. तुमचा अभ्यास दिसतोय आणि आम्हाला. त्यामुळे तुमच्या सगळ्या कुटुंबियाचे सुमेधाताईंचे आभार आहेत, अमित दादांचे आभार आहेत. थँक यू. इतकं छान तुमच्या साथीमुळे किंवा त्यांच्या सोबत असण्यामुळे आमच्यापर्यंत हे सगळ्यांना हे मिळतंय. त्यासाठी खरंच तुमच्या सगळ्या कुटुंबियांचे आभार आहेत. थँक यू. इतके छान एक श्रुतीसारखे मास्टर आलेत आमच्या आयुष्यात. हां, मेघना बोल ना. हा तू म्हणालीस ना ते 100% खरं आहे. खरंच त्यांचा अभ्यास दिसतोय श्रुतीताईंचा. कसं होतं माहितीये त्यांच्याकडे एवढं ज्ञान आहे ना, एकेका पॉइंट एक शब्द एक्सप्लेन करतायत आणि एकदम वेगळ्याच लेवलला. आता महायोगी हा शब्द आहे, आपण वाचतो आणि पुढे जातोय, पण त्यांनी त्यांचा एवढा सखोल अभ्यास केलाय आणि वर हेही असताना सुद्धा त्या पाल्हाळ नाही लावत आहे. त्या साचेबंद बोलतायत तेवढ्याच पुरतं. ते रेफरन्स पण देतात की हा पॉइंट आहे, मी तो त्या वेळेला सांगेन, त्या धड्याला सांगेन. म्हणजे आपण पण वाहत नाही जात आहे, त्या स्वतः पण वाहत नाही जात आहे. बरोबर एकदम काय म्हणतात ते कॉम्पॅक्ट नॉलेज देत आहेत त्या, टाइम कन्स्टंटचा विचार करून. मी एवढे प्रेझेंटेशन्स माझ्या फील्डमध्ये बघितले सीएच्या, मी स्वतः दिले, पण मी असा प्रेझेंटर आतापर्यंत नाही बघितला विपुला. हॅट्स ऑफ आहे श्रुतीताई तुम्हाला. खरंय. अगदी भारी. बरोबर आहे. खरंय. तू परफेक्ट बघितलंस. यू आर अ गुड ऑब्झर्व्हर मेघना, गुड लिस्नर ॲज वेल, की तू बरोबर त्या गोष्टी पकडल्यास. खरंच. अगदी तू बोललेला एक-एक शब्द खरा आहे. श्रुतीताईंची कमाल आहे, की ती ज्या पद्धतीने सांगतात ना, खरंच हॅट्स ऑफ. सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथं जे ते संदर्भ देऊन तर त्या तयार आहेत म्हणजे खरंच तयार आहेत. त्या पूर्ण तयार आहेत सगळ्या गोष्टींसाठी. म्हणून आपल्या पुढच्या युनिफाईडमध्ये त्या असणार आहेत. हे तर नक्की आहे. आणि आपल्या सगळ्यांचंच म्हणतो ना, की 6 महिन्याचा जो युनिफाईडचा प्रवास आहे तो सोप्पा नाहीये. खरंच सांगते. आणि 6 महिने अ, ते नियमितपणे समोर येऊन सांगणं, करणं ह्यासाठी मी बाबाजींना म्हणत होते, की आय नीड अ टीम, वी नीड अ टीम, की एक अशा आपल्या सगळ्या कुटुंबासाठी असं पाहिजे, की जे ते ज्ञान अगदी व्यवस्थित सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर ह्याच नोटवर आपण सगळेजण थांबू इथंच.
आणि श्रुती त्यांचे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या हृदयातून आभार, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचे आभार. थँक यू. आणि इथे असणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करते. बाबाजींचे आणि पितामांचे आभार. आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वचे आभार. आपल्या हृदयातून खूप प्रेम आणि प्रकाश पाठवू सगळ्यांना. मी याच ऊर्जेमध्ये ईश्वरासोबत एक होत आणि सृष्टीला प्रेम प्रकाश पाठवत आपण सगळेजण रात्री झोपी जा. सगळ्यांना शुभरात्री आणि खूप खूप धन्यवाद.